सुरू करू. सुरू करा सर. रागादिरोगान् सततानुशक्तान् अशेषाय प्रसृतानुशेषान् औत्सुक्यमोहारतिदान् जगान् यो पूर्ववैद्याय नमोऽस्तु तस्मै. नमस्कार. सर्वप्रथम आज साजऱ्या होणाऱ्या अमृत महोत्सवी स्वातंत्र्य दिनाच्या आपणा सर्वांना खूप खूप शुभेच्छा. तसंच पुनर्वसू आयुर्वेद रुग्णालयाचा आज वर्धापन दिन संपन्न होत आहे. त्या निमित्तानं पुनर्वसू परिवाराशी संबंधित सर्व वैद्यगण तसेच विद्यार्थी सर्वांचे मी खूप खूप अभिनंदन करतो. अभिनंदन अशासाठी म्हणतो की अशी एखादी चळवळच म्हणावी लागेल किंवा उपक्रम हा सातत्यानं इतकं वर्ष चालवणं आणि यशस्वीरित्या चालवणं ही काही वाटते तेवढी सोपी गोष्ट नाही. दुर्दम्य इच्छाशक्ती, खूप कष्ट त्यांनी केलेलं असल्यामुळे या सर्वांशिवाय हे अजिबात शक्य नाही. पुनर्वसूच्या पुढील सर्व वाटचालीस साठी सर्वप्रथम माझ्या खूप खूप शुभेच्छा. आजचा जो माझा विषय आहे तर तो म्हणजे स्लाइड पुढे जात नाही. बंद झाले का? नाही येत आहे ऐकू. स्लाइड पुढे जात नाही. आजचा जो माझा विषय आहे तो म्हणजे प्रमेह आणि अनुभविक चिकित्सा विचार. प्रमेह म्हटल्यानंतर महागदांपैकी एक रोग आणि मग त्याचं स्वरूप हे सर्व वैद्यांच्या डोळ्यासमोरून सहजपणे तरळून जातं. त्रिदोषात्मक संप्राप्ती असलेला हा रोग, त्याच्यामध्ये सप्त धातू हे दुष्य स्वरूपात आहेत. अस्थिबद्दल मी मुद्दाहून बोललो म्हणून सप्त धातू कृच्छ्र साध्य असला तरी कालांतराने असाध्य आणि अपत्यगतत्व किंवा बीजदोष अशा स्वरूपाचा हा व्याधी सध्या भारतामध्ये 60 ते 65 मिलियन रुग्ण हे प्रमेहाने बाधित झालेले आपल्याला दिसतात. WHO जे संशोधन आहे तर त्याचा जर आपण अभ्यास केला तर त्याच्यामध्ये त्यांनी म्हटलंय की 2030 सालामध्ये संपूर्ण जगामध्ये जवळजवळ 350 मिलियन इतकी संख्या या प्रमेह रुग्णांची असेल आणि त्यावेळेला म्हणजे 10 वर्षांनी भारतामध्ये हा आकडा 60 वरून 100 मिलियन वर गेला असेल. आणि भारत ही प्रमेहाची राजधानी झालेली असेल. कुठलाही जंतू संसर्ग असेल, विषाणू संसर्ग असेल किंवा आगंतुक कारण असेल, याच्या शिवाय होणारा हा व्याधी आहे. सर्व स्रोतसांना व्यापून होणारा आहे आणि आपली दैनंदिन दिनचर्या जी आहे, जीवनशैली आहे, त्याच्यामध्ये जे आमूलाग्र बदल जे आरोग्याला विघातक आहेत, मग त्याच्यामध्ये पाश्चात्य संस्कृतीचं अंधानुकरण असेल किंवा इतर काही कारण असेल तर हा व्याधी असं याचं स्वरूप त्या ठिकाणी आपल्याला म्हणता येईल. आयुर्वेद हे भारतीय वैद्यकशास्त्र असं आपण म्हणतो आणि दिनचर्या असेल, ऋतुचर्या असेल, मी ऐकण्याचं याच्यातच नाही आचार असेल किंवा पथ्याच्या संकल्पना असतील, अशा वेगवेगळ्या
माध्यमातून मार्गातून आदर्श जीवनशैली कशी असावी आणि निरोगी आयुष्य कसं असावं याचं उत्तम आणि सखोल मार्गदर्शन हे आयुर्वेद शास्त्रामध्ये केलेलं आहे, की जे आपलं भारतीय वैद्यक शास्त्र आहे. इतर कुठल्याही शास्त्रामध्ये इतका सखोल विचार या नाही. आणि असं असताना सुद्धा जर भारत होणार असेल तर यासारखं दुसरं दुर्दैव नाही, असं नाईलाजास्तव आपल्याला म्हणायला लागेल. आजचा जो विषय मी मांडणार आहे, तर गेल्या काही वर्षामध्ये मी जे काही प्रमेहाचे रुग्ण बघितले, त्यांची चिकित्सा केली, चिकित्सा करताना जे काही माझ्या विचार घेतले किंवा शास्त्रातून जो काही अभ्यास केला, तर त्याच्यातून मला आलेले अनुभव केवळ आपल्या पुढे मांडावेत एवढ्या हेतूनच मी आता यापुढे बोलणार आहे. असताना सगळ्यात पहिलं म्हणजे संप्राप्तीचा जो विषय असतो, तर त्याच्यामध्ये ग्रंथोक्त अंशांश कल्पना, निदान पंचकाचा अभ्यास किंवा इतर ज्या गोष्टी आहेत, तर त्याच्या खोलामध्ये आता या ठिकाणी शिरावं असा माझा उद्देश नाही, परंतु चिकित्सा करताना ज्या काही संप्राप्तीतील गोष्टींचा प्राधान्याने आपल्याला विचार हा करावा लागतो, तर त्यांचा एक आढावा या ठिकाणी आपण घेऊया. याच्यामध्ये जर आपण बघितलं दृश्य संकल्पना, तर त्याच्यामध्ये तिन्ही दोष, आपण त्रिदोषाच्या व्याधी असं म्हणतोच, आणि त्याच्यामध्ये जे सगळे द्रव धातू आहेत, धातू सर्व धातू, लसिका आणि ओज अशी दृश्य त्या ठिकाणी आपल्याला सांगितलेली दिसतात. बहुद्रव श्लेष्मा दोष विशेष आणि प्रभूत अविल मूत्रता ह्या दोन गोष्टींकडे आपल्याला जास्त प्राधान्याने लक्ष द्यावं लागतं. सुश्रुतामध्ये सर्व एव प्रमेहास्तु व्यानापान प्रकोपोजाहा, ज्यामुळे प्राधान्याने व्यान आणि अपान वायूची दृष्टी ही त्या ठिकाणी प्रमेहाच्या मध्ये सांगितलेली आहे. एकंदरीतच जर बघितलं तर हा एका स्रोतसाचा व्याधी नाही, अनेक स्रोतस याच्यामध्ये दृश्य म्हणून आपल्याला विचार करावा लागतो. मगाशी मी अस्थीचा जो उल्लेख केला, तर साधी गोष्ट आहे की आधीचे धातू हे दुष्ट आहेत आणि नंतरचे धातू पण दुष्ट आहेत. असं असताना मधला एखादाच धातू हा सक्षम सुदृढ राहण्याची शक्यता ही सर्वार्थाने बरोबर असं आपल्याला म्हणता येणार नाही. त्याच्यामुळे साती धातू ही दृश्य म्हटलं तरी त्याच्यात फार वावगं होणार नाही असं मला या ठिकाणी वाटतं. एक संप्राप्तीची आपण एक थोडीशी साखळी जर बघितली, तर त्याच्यामध्ये निदान सेवनामुळे दोन गोष्टी प्राधान्याने घडतात, की त्याच्यामध्ये जाठराग्नी मांद्य आणि धात्वाग्नी मांद्य. तर त्याच्यामध्ये जाठराग्नी मांद्यामुळे आमनिर्मिती होते. आमनिर्मिती झाल्यामुळे साहजिकच पोषक आहार रसाची निर्मिती ही कमी होते आणि पर्यायाने त्या ठिकाणी धातूंचं पोषण कमी होतं. धात्वाग्नी मांद्यामुळे पुन्हा तेच होतं की धातू परिणमन प्रक्रिया जी आहे ही कुठेतरी मंदावते आणि त्याच्यामुळे धातू पोषण कमी होतं. धातू पोषण कमी झाल्यामुळे त्या ठिकाणी दौर्बल्य हे त्या ठिकाणी निर्माण होतं. धात्वाग्नी मांद्यामुळेच क्लेदाची निर्मिती ही त्या ठिकाणी अधिक होते. हा क्लेद काही वेळेला स्रोतसांमध्ये साठून राहतो आणि त्याच्यामुळे स्रोत रोध अशा पद्धतीचं त्या ठिकाणी एक कार्य घडतं आणि मूत्र, स्वेद आणि खमल हे जास्त प्रमाणात निर्माण होतात. अर्थातच या संप्राप्तीच्या बरोबरच दोष, दुष्य, निदान, काल हे जर परस्पर पूरक असतील तर त्याचं साध्यासाध्यत्व, नसतील तर त्याचा साध्यासाध्यत्व, स्थूल रुग्ण, कृश रुग्ण त्यानुसार साध्यासाध्यत्व किंवा प्रकृती विकृती असा त्या ठिकाणी मांडलेला आहे की ज्याच्यामध्ये श्लेष्मा मेद मांस असं जर गणित असेल आणि त्याच्या उलट रक्त पित्त असं जर गणित असेल तर त्याच्यामध्ये येणारं साध्यासाध्यत्व, अशा पद्धतीने विचार हा आपल्याला त्या ठिकाणी करायला लागतो. आता ज्या वेळेला आपण या संप्राप्तीचा अभ्यास करतो त्यावेळेला प्रमेहाची प्रत्यक्ष चिकित्सा करत असताना मात्र केवळ प्रमेहाचाच विचार हा करून चालत नाही. रुग्ण प्रकृती, रुग्णाची आकृती, त्याच्यानंतर दिसणारी लक्षणं किंवा उपद्रवात्मक लक्षणं या सगळ्यांचा आपल्याला त्या ठिकाणी अभ्यास
हा करावा लागतो. तर याच्यामध्ये इतरही काही संदर्भ हे तितकेच महत्वाचे ठरतात आपल्याला. तर त्याच्यामध्ये चरक सूत्रस्थान 17वा अध्याय जर आपण बघितला तर त्याच्यामध्ये कियंत शिरसियम, तर याच्यामध्ये प्रमेयाची संप्राप्ती, त्याच्यामध्ये प्रमेय पीठिका विद्रदी यांचं वर्णन हे त्या ठिकाणी केलेलं आहे. आणि प्रमेयाचं निदान किंवा कारण या स्वरूपात जे सांगितले तर त्याच्यामध्ये प्राधान्याने गुरु, स्निग्ध, आम्ल आणि लवण. स्क्रीन शेअर नाही होत आहेत सरांच्या. तर ते होतंय मग आता. ते नाही आम्ल आणि लवण रस यांचा त्या ठिकाणी उल्लेख प्राधान्याने केलेला दिसतो. मधुर रसाचा उल्लेख हा त्या ठिकाणी आपल्याला दिसत नाही. ते होत पाहिजे मगच होतात. त्याच्यानंतर चरक सूत्रस्थान जर 20वा बघितला महारोगाध्याय, तर त्याच्यामध्ये सगळे वातज, पित्तज, कफज असे रोग त्या ठिकाणी सांगितलेले आहेत. कफज रोगांचं वर्णन करताना मग त्याच्यामध्ये तृप्ती, तंद्रा, निद्राधिक्य, आलस्य किंवा धमनी प्रतिजय अशी लक्षणं किंवा व्याधी या स्वरूपात त्या ठिकाणी मांडलेले आहेत. आणि चिकित्सेच्या दृष्टिकोनातून त्यांनी सांगताना की कटुतिक्त कषाय रसांचा वापर करावा किंवा वृक्ष, तीक्ष्ण, उष्ण अशा द्रव्यांचा वापर करावा. अर्थातच हे सूत्र आपल्याला प्रमेयाच्या चिकित्सेमध्ये उपयोगी पडतं. त्याच्यानंतर अष्टवनिंदितीय आहार अष्टवनिंदितीय जर आपण अध्याय बघितला चरक सूत्रस्थान 21, तर त्याच्यामध्ये स्थूल आणि कृश यांचं वर्णन केलेलं दिसतं. आणि अतिस्थूलस्य तावदा ईश्वरासहा जवोपरो कृच्छ्रव्यवायता, दौर्बल्यम, दौर्गंध्यम, स्वेदबाधा किंवा क्षुत पिपासाती योगा, ही सर्व लक्षणं जी आहेत ही सगळी आपल्याला प्रमेयाच्या दृष्टिकोनातून अभ्यासता येतात आणि चिकित्सेच्या दृष्टिकोनातून त्याचा उपयोग होतो. बहुद्रव श्लेष्मा तसंच मेद, दुष्टी, प्राधान्य हे म्हणत असताना या ठिकाणी अष्टमनिंदितीमध्ये त्यांनी म्हणले की एक ठराविक स्थितीनंतर रुग्ण काय खातो, किती खातो याला महत्व राहत नाही. मेद एव उपचीयते न तथेतरे धातवा, केवळ मेदाचंच त्या ठिकाणी वाढ ही त्या ठिकाणी होतात. नंतर लंघन बृहणीय अध्याय बघितला किंवा संतर्पणीय अध्याय बघितला तर त्याचा सुद्धा आपल्याला प्रमेयाच्या चिकित्सेच्या दृष्टिकोनातून हा फार चांगला उपयोग होतो. कारण संतर्पणोक्त व्याधी असला तरी मेहेशु संतर्पणमेव कार्य असं म्हणलेलं आहे. त्यामुळे या दोन सुद्धा अभ्यास त्या ठिकाणी आपल्याला उपयोगी पडतो. संतर्पणोक्त व्याधीमध्ये पहिलं नाव हे प्रमेयाचं, जे प्रमेयाला त्या ठिकाणी आपल्याला प्राधान्य दिलेलं आढळतं. हे सर्व बघितल्यानंतर आपण ज्या वेळेला प्रत्यक्ष चिकित्सा करत असतो त्यावेळेला चिकित्सा करत असताना हे करायचं आहे तर त्याच्यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा जाठराग्नी दीपन किंवा धात्वाग्निवर्धन, आमपाचन, संचित मलांचं शोधन झालं की आपोआपच धातू प्रसारण होतं. त्याच्यामध्ये मगाशी म्हणलं तसांमध्ये जर क्लेद साठून राहिला असेल तर त्या क्लेदाचं शोषण किंवा वहन करणं आणि स्रोत विशोधन करणं हे त्या ठिकाणी आपल्याला अपेक्षित असतं. त्याच्यानंतर धातू स्थिरीकरण, की धातू शैथिल्य जे झालेलं असतंय तर त्याच्यामध्ये त्यांना दृढत्व आणणं आणि त्यांचं बल वाढवणं हा त्या ठिकाणी आपल्या पुढे एक उद्दिष्ट वर्धन आणि रसायन दोन उद्दिष्ट ही आपल्याला त्या ठिकाणी मांडायची असतात. अर्थातच हे सर्व बघितल्यानंतर आपण ज्या वेळेला प्रत्यक्ष प्रमेय चिकित्सा करत असतो तर त्यावेळेला जर आपण बाजाराची उत्पादनं जर बघितली तर त्याच्यामध्ये प्राधान्याने कडुनिंब, कारलं, मेथी किंवा बेडकीचा पाला अशा पद्धतीची कडू रसाची औषधं ही त्या ठिकाणी एकत्र करून मग त्याचे कल्प हे बाजारात आलेले असतात. अर्थात हे इथं सांगण्याचा उद्देश असा आहे की आज प्रमेय हा सर्व परिचित
व्याधी झालेला आहे त्या ठिकाणी फक्त वैद्यानेच किंवा डॉक्टरनेच आपलं डोकं चालवलं पाहिजे अशी वस्तुस्थिती आता राहिलेली नाही. आजाराविषयी माहिती गोळा करत व्हॉट्सअप नॉलेज युनिव्हर्सिटी मधलं ज्ञान तर फार त्यांनी पसरत असतं आणि अशा वेळेला जर अशा पद्धतीची एकांतिक कडू रसाची किंवा तिक्त रसाची जर औषधं जर उपयोगात आली तर त्याच्यामुळे पुढे जाऊन उपद्रव मग त्याच्यामध्ये आम्लपित्त असेल, छर्दी सारखा लक्षणं असेल किंवा क्षयजन्य संप्राप्ती अशा पद्धतीची पित्तविकाराची लक्षणं जर उत्पन्न झाली तर त्या ठिकाणी काही वेळेला आयुर्वेद शास्त्राकडे बोट दाखवलं जातं. तर त्या दृष्टिकोनात या विषयात प्रबोधन करणं हे सुद्धा प्रत्येक जबाबदारी राहील हे या ठिकाणी मला सांगा असं वाटतं. ग्रंथात जर आपण चिकित्सा द्रव्यांचा जर अभ्यास केला तर त्या ठिकाणी केवळ एकेरी तिक्त रसाला प्राधान्य हे त्या ठिकाणी दिलेलं दिसत नाही. तर कटुतिक्त कषाय रस किंवा वृक्ष द्रव्य प्रसंगी मधुर रसवीर्य विपाकाची द्रव्य रुग्णानुसार संतर्पण अपतर्पण काय अपेक्षित आहे यानुसार द्रव्यांची निवड ही त्या ठिकाणी केलेली दिसते. तर प्राधान्याने हे जे कटुतिक्त कषाय रस आपण वापरतो तर ह्या रसांचा एक रसविज्ञान म्हणून आपण अभ्यास करतो, पण प्रमेयाच्या दृष्टिकोनातून यांची उपयुक्तता आपण जर बघितली तर खूप काही गोष्टी या ठिकाणी लक्षात येतात. त्यातला काही गोष्टी या ठिकाणी मुद्दाहून मांडतो. त्याच्यामध्ये जर तिक्त रस आपण जर बघितला तर त्याच्यामध्ये वायू आकाश महाभूत प्रधान असं आहे. वृक्ष लघु खर विषद हे जे त्याचे गुण आहेत हे क्लेद शोषणासाठी मल शोषणासाठी हा त्याचा चांगला उपयोग होतो. रसपाचक आहे तिक्त रस हा दीपन तृष्णा दाह प्रशमन हे सर्व गुण हे आपल्याला प्रमेयाच्या दृष्टिकोनातून उपयोगी पडतात. अर्थात असं असलं तरी सुद्धा हा रस अवृश्य म्हणून सांगितलेला आहे आणि धातुक्षया निलव व्याधीन अतियोगात करोती सा असं म्हणलेलं आहे. त्याच्यामुळे हा वापर सुद्धा आपल्याला खूप अभ्यास पूर्ण करावा लागतो. कटुरस जर आपण त्याचं संघटन जर बघितलं तर त्याच्यामध्ये वायू आणि अग्नी महाभूत प्रधान असा हा रस आहे. वृक्ष विषद लघु आणि उष्ण अर्थातच हे सर्व गुण आपल्याला उपयोगी आहेत. आमाशयगत कफाचे शमन करणारा असा हा रस आहे. अग्निदीपन आणि आमपाचन करणारा आहे. फलश्रुतीमध्ये मार्गान विगुणोती म्हणजे स्रोतश शोधन जे आपल्याला प्रमेयामध्ये करायचं त्या ठिकाणी हा आपल्याला उपयोगी पडतो. शोणित संघात भिन्नती असं म्हटलेलं आहे आणि क्लेदग्न कंडुग्न शोधग्न अशा पद्धतीचा हा रस आहे. हा सुद्धा अवृश्य आहे आणि कृष्णाब शुक्र बलक्षेम असे याचे थोडेसे काही गुण आहेत ते त्रासदायक ठरू शकतात. त्याच्यानंतर अर्थातच हे करत असताना याच्यामध्ये काही अपवाद सुद्धा त्या ठिकाणी असतात. त्याच्यामध्ये जर आपण लसूण जर बघितला तर तो स्निग्ध गुरु आणि वृक्ष सांगितलेला आहे किंवा सुंठ पिंपळी हे वृक्ष सांगितलेले आहेत. मिरे मात्र वृक्ष आणि अवृक्ष अशा पद्धतीचे त्या ठिकाणी सांगितलेले आहे. याच्यानंतरचा जर आपण रस कषाय रस जर बघितला तर त्याच्यामध्ये वायू पृथ्वी महाभूत प्रधान असा हा रस आहे. कटु विपाक आहे, शीत आणि लघु आहे. स्तंभन किंवा क्लेद मूत्र आणि मेदाचं विशोषण करणारा रोपण संधान करत अशा पद्धतीचा हा रस सांगितलेला आहे आणि त्याच्यामुळे हा आपल्याला प्रमेयाच्या दृष्टिकोनातून सुद्धा उपयुक्त असा ठरतो. लवण रस जर बघितला तर ते सुद्धा उष्ण तीक्ष्ण आणि भेदन सर अशा पद्धतीचा हा रस आहे. सैंधव म्हणलं तर सैंधव हा वृक्ष किंवा अनुलोमन दोषां अधोनयती म्हणजे संचित दोषांना आपण ज्या वेळेला क्लेद शोषण करून किंवा दोष बाहेर काढण्यासाठी म्हणून ज्या वेळेला द्रव्याची योजना करतो त्यावेळेला या लवण रसाचा निश्चितच आपल्याला उपयोग हा त्या ठिकाणी करता येतो. आता हे सगळं विवेचन बघितल्यानंतर मी ज्या वेळेला माझ्या प्रत्यक्ष व्यवसायामध्ये काही वनस्पतींची ज्या वेळेला निवड केली तर त्याच्यामध्ये माझ्या वापरातल्या ज्या या 9 वनस्पती आहेत तर याविषयी मी आज प्राधान्याने बोलतो. या वनस्पतींचा काढा मी नेहमी रुग्णांसाठी वापरतो. तर याच्यामध्ये अमृता आहे,
खदीर, शतावरी, अश्वगंधा, अर्जुन, पलाश, बकुळ, बब्बुळ आणि निंब. आता याच्यामध्ये खैर आहे, बकुळ आहे, बाभूळ आहे आणि कडुनिंब आहे. तर ह्यांच्या साली वापरात येतात. पलाश किंवा अर्जुन साल वापरता येते आणि पलाश पुष्प वापरतो. बाकी त्याचं पंचांग नाही, पण पलाश पुष्पाचा वापर हा त्या ठिकाणी मी करत असतो. तर ह्याच्यामध्ये जर यांचं रसात्मक आपण विवेचन जर बघितलं तर त्याच्यामध्ये बकुळ, बबुल, अर्जुन, खदीर, पलाश, अश्वगंधा या कशा रसाच्या वनस्पती आहेत. अर्थातच कटू विपाक आहे. अश्वगंधा हा मधुर विपाकाची आहे. त्याच्यानंतर शतावरी, अमृता, निंब ह्या वनस्पती तिक्त रसाच्या आहेत. अश्वगंधा, अमृता, पलाश या उष्णवीर्याच्या आहेत. अर्थातच पलाश पुष्प जर म्हणलं तर ते मात्र ग्राही आणि शीतल अशा गुणाचं सांगितलेलं आहे आणि बकुळ ही अनुष्ण शीत अशी वनस्पती आहे. अर्थात या 9 वनस्पतींच्या कार्याची जर आपण साधारण एक धातूंवरील कार्याचं जर आपण व्यवच्छेद बघितला तर त्याच्यामध्ये अमृता, शतावरी, निंब, अर्जुन या रसधातूवर प्राधान्याने काम करणारे आहेत. या सर्व वनस्पती आणि खदीर, बकुळ या रक्तधातूवर काम करणारे आहेत. अश्वगंधा, शतावरी, बकुळ, बब्बुळ या मांसधातूवर काम करणारे आहेत. तसंच अर्जुन, बकुळ, खदीर, पलाश, निंब, अमृता या मेदधातूवर काम करणारे आहेत. शतावरी, अमृता, बब्बुल मज्जा धातूवर काम करतात आणि शतावरी, अश्वगंधा, पलाश हे शुक्र धातूवर काम करणाऱ्या या वनस्पती म्हणता येतील. अर्थातच याच्यामध्ये पुढे जाऊन आपण जर चरकातील सगळे आपले गण बघितले किंवा सुश्रुतातील गण जर बघितले तर त्याच्यामध्ये गुडूची हे जर द्रव्य घेतलं तर ते जवळजवळ 9 गणांमध्ये आलेलं आहे. संधानीय, तृप्तिघ्न, स्तन्यशोधन, स्नेहोपग, वयस्थापन, प्रजास्थापन, तृष्णा निग्रह, हिक्का निग्रह, दाह प्रशमन. 9च्या 9 जर गण बघितले तर ह्या प्रत्येकाचं काम हे आपल्याला प्रमेय चिकित्सेमध्ये उपयोगी पडणार आहे. सुश्रुतांनी गुडुचीचा उल्लेख हा गुडुच्चादी गणामध्ये केलेला आहे. निंब जर घेतलं तर ते कंडुग्न गणामध्ये येतं आणि सुश्रुतांनी गुडुच्चादी आणि आरगवदादी गणामध्ये त्यांचा समावेश केलेला आहे. खैर घेतलं तर कुष्ठघ्न प्रधान द्रव्य म्हणून सांगितलेलं आहे. मूत्रसंग्रहणीय, उदर्द प्रशमनीय असं सुश्रुत संहितेत चरक संहितेमध्ये आलेलं आहे आणि सुश्रुतांनी सालसारादी गणामध्ये त्याचा समावेश केलेला आहे. अर्जुन उदर्द प्रशमनीय आहे, सुश्रुतांनी सालसारादी गणामध्ये घातलेला आहे. अश्वगंधा बल्य बृहणीय आहे आणि शतावरी बल्य वयस्थापन आणि सुश्रुतांनी वरुणादी गणामध्ये की त्याचा जो स्नेहगुण आहे तो संघात भेदन करणारा आहे, अश्मरी भेदन करणारा अशा या गणामध्ये शतावरीचा उल्लेख हा त्या ठिकाणी केलेला आहे. तर अर्थातच सुश्रुतातील सालसारादी, गुडुच्चादी किंवा आर्गवदादी हे जर आपण गण बघितले तर ह्याच्यामध्ये सालसारादी गण हा जो सांगितला आहे हा कफमेदहर, कुष्ठघ्न, पांडू चिकित्सेत उपयोगी अशा पद्धतीचं वर्णन हे त्या ठिकाणी दिसतं. गुडुच्चादी गण जर बघितला सुश्रुतातला तर तो सर्वज्वर हर म्हटलेला आहे आणि त्याच्यामध्ये स्वेदवह आणि रसवह स्रोतसावर त्याचं काम सांगितलेलं आहे आणि पिपासा, दाह, नाशनहा ही जी लक्षणं आपल्याला प्रमेयामध्ये प्राधान्याने दिसतात आणि उल्हास आणि रोचक म्हणजेच आमपाचनाचं काम हे त्या ठिकाणी करणारा असा हा गुडुच्चादी गण आहे. आरगवदादी गण जर बघितला तर कुष्ठ, मेह, कंडुग्न, ज्वरग्न अशी याची फलश्रुती ही त्या ठिकाणी मांडलेली दिसते. अर्थातच आता ही जी 9 द्रव्य मी वापरतो तर त्याचा एक थोडक्यात काही कार्यकारण भाव किंवा मी केलेला विचार हा त्या ठिकाणी मांडतो. सर्व द्रव्य घेत नाही, त्याच्यातील काही ठराविक द्रव्यांबद्दल अगदी बोलावंच पाहिजे अशा पद्धतीचं असल्यामुळे मी थोडेसे त्याच्याबद्दल बोलतो. अमृता हे त्यातलं अतिशय प्रधान द्रव्य असं म्हणता येईल की तिक्त रस आणि त्रिदोषघ्न हे 2 गुण फार महत्वाचे. व्याधीचं स्वरूप आपण जर बघितलं तर तो त्रिदोष त्याच्यामध्ये दृष्टी आहे आणि अमृता ही त्रिदोषग्नी म्हणून सांगितलेली आहे.
आणि ज्वरघ्न. तर ज्वरघ्नामध्ये ह्याच्यामध्ये जर आपण बघितला तर ज्वरामध्ये दोन स्रोतस प्राधान्याने, की एक म्हणजे रसव आणि दुसरं म्हणजे स्वेदव, या दोन स्रोतसांची दृष्टी ही त्या ठिकाणी आपल्याला दिसते. तर रसव स्रोतसामध्ये धात्वाग्निवर्धन आणि आमपाचन किंवा क्लेद कमी करणं हे काम जे आहे हे गुडूची करत असते. आणि हे करत असताना सुद्धा तिक्त कटू असून सुद्धा ती रसायनी आणि मधुर विपाकी असल्यामुळे कुठेही वातप्रकोप किंवा क्षयजन्य संप्राप्ती होणार नाही याची त्या ठिकाणी आपल्याला थोडीशी खात्री मिळते. आणि रसव स्रोतसावर काम झाल्यानंतर ज्या वेळेला हा आद्य धातू ज्या वेळेला चांगला होतो, त्याच्यामध्ये दृढत्व येतं, सक्षमता येते, त्यावेळेला आपोआपच उत्तर जे धातू आहेत यांचं पोषण सुद्धा चांगलं होतं किंवा त्यांचं सहन दृढत्व हे त्या ठिकाणी निश्चित चांगलं होतं. मेदाचे शैथिल्य दूर करून त्याच्यामध्ये दृढत्व प्राप्त करण्यासाठी अतिशय उत्तम औषध म्हणून गुडूचीकडे बघता येईल, किंवा मेदधातूचे अस्थिधातूमध्ये चांगल्या म्हणजे प्राकृत मेदधातू पासून अस्थिधातू प्राकृत तयार होणं, कारण त्या ठिकाणी पुन्हा काठीण्य यायचं. तर हे काम गुडूची करत असते. आणि म्हणूनच जे अस्थिआश्रणाम व्याधीनाम पंचकर्माने विशेषण, तर त्याच्यामध्ये जे तिक्त क्षीरबस्ती येतं त्याच्यामध्ये सुद्धा गुळवेल किंवा शतावरी अशा रसायन औषधांचा वापर हा आपल्याला त्या ठिकाणी केलेला दिसतो. स्वेदव स्रोतसावर जे काम आहे ते त्याच्यामध्ये स्रोतस शोधन किंवा क्लेदाला स्वेदव स्रोतसाकडे न्यायचं, आणि स्वेदव हे करत असतानाच स्वेदव स्रोतसाचं जो विबंध आहे, अवरोध आहे, हा दूर करायचं काम हे अमृता करत असते. त्याच्यामुळे दोन गोष्टी असतात, की आपण बघतो की स्वेदव आणि मूत्रव स्रोतस आहेत. स्वेदस्य क्लेद विद्रुती आणि मूत्रस्य क्लेद वहन. आपण व्यवहारात सुद्धा बघतो की उन्हाळ्यामध्ये घाम जास्त येतो, स्वेद जास्त येतो आणि मूत्राचं प्रमाण कमी होतं, किंवा थंडीमध्ये किंवा पावसाळ्यामध्ये बघितलं तर स्वेदाचं प्रमाण कमी होतं आणि मूत्राचं प्रमाण वाढतं. तर ही संप्राप्ती किंवा दोष आहेत हे इकडनं तिकडे जात असतात. तर मेदातील क्लेदाला स्वेदव स्रोतसाकडे वाहून नेणं आणि त्या बाहेर त्यांना टाकणं हे संप्राप्ती बदलण्याचं आणि मूत्राचं नियमन करण्याचं काम हे गुडूची या ठिकाणी करत असते. रसायन या गुणाचा जो वापर आहे हा अतिशय चांगल्या पद्धतीने गुडूचीचा आपल्याला करता येतो. आता हल्ली जे काय अँटीऑक्सिडंट आणि प्रतिकार शक्ती म्हणून गिलोय हे सगळं या कोरोनाच्या ह्याच्यामध्ये आपण सगळ्यांनी बघितलं असेल. तर ह्या गुडूचीचा जर काढा करून त्याचा पुन्हा अजून अग्निसंस्कार करून जर त्याचं घन किंवा रसक्रिया या स्वरूपात जर आपण ते द्रव्य घेतलं तर त्याचा निश्चितच त्याची कार्यकारी शक्ती वाढते, आणि अग्निसंस्कार झाल्यामुळे पुन्हा त्याचं विसरण किंवा पचन हे अतिशय चांगल्या पद्धतीने होतं. हे आता हा अनुभव मुद्दामून सांगण्याचा असा कारण की आता या कोविडच्या लाटेमध्ये अनेक लोकांनी गिलोय किंवा संशमनी वटीचा वापर हा केलेला आहे. ज्या कोविडच्या रुग्णांमध्ये एक गोष्ट प्राधान्याने दिसून आली की एक कोविडचा उपद्रव म्हणून किंवा एक लक्षण म्हणून असेल, बऱ्याच लोकांच्या मध्ये प्रमेहाची वाढ झालेली दिसली, मग आधीपासून असू दे नंतर असू दे, पण मग रक्त शर्करा वाढली असेल, लक्षणं वाढली असतील असं एक दिसलं, किंवा कोविडची जी आधुनिक चिकित्सा द्रव्य जी वापरली गेली त्याचा काही एक दुष्परिणाम असेल, त्यामुळे सुद्धा काही वेळेला ही लक्षणं वाढलेली दिसली. परंतु जे जे रुग्ण मी जे बघितले तर ज्यांना संशमनी गुटी किंवा गुळवेलीचा कुठलाही एक कल्प चालू होता, त्या कुठल्याही रुग्णांमध्ये अशा पद्धतीचं अतिरेकी एकदम रक्त शर्करा वाढली किंवा प्रमेहाची लक्षणं वाढलीत अशा पद्धतीचं कुठलं लक्षण हे त्या ठिकाणी दिसलेलं नाही. एक अनुभव म्हणून मुद्दामून मी या ठिकाणी हे आता उद्धृत केलं. अर्जुन जर बघितलं तर अर्जुनाचा गुणधर्मातच मेदो मेह व्रणान हंती, ह्या दोन्ही गोष्टी आपल्याला उपयोगी पडतात. आणि मांसधातूवर प्राधान्याने याचं काम आहे की मांसधातूला दृढत्व प्राप्त करून देणं, त्याची शक्ती त्याला प्राप्त करून देणं, संधान कर अशा पद्धतीचं हे काम करतं. खैर म्हटलं तर सुश्रुतामध्ये शनैर्मेहामध्ये
खैराचा काढा द्यावा, अगदी असं स्पष्ट आपल्याला हे दिसतं. आणि कषाय रसात्मक आहे. बकुळ हा दंत्य म्हणून सांगितलेला आहे किंवा वज्रदंती त्याचं पर्यायी नाव म्हणून सांगितलेलं आहे. आणि प्रमेयाचं जे पूर्वरूपच जर आपण बघितलं तर दंतादिनाम मलाटत्वम. तर ह्या आणि पुन्हा कषाय रस अस्थिधातूवर कार्य आहे. तर याचा उपयोग हा प्रमेयाच्या निमित्तानं निश्चित चांगला दिसतो. दोन जी द्रव्य महत्वाची आहेत ती त्याच्यामध्ये कडुनिंब आणि बाभूळ. तर ह्यांच्या बाबतीत बाकीचे गुणधर्म तर आपल्याला सगळ्यांना माहितीच आहेत. तर ही दोन द्रव्य का वापरली, तर ह्यांच्या साली वापरल्यात. कडुनिंबाचा पाला नाही वापरलेला, पण कडुनिंबाची साल वापरली. आपण निसर्गामध्ये जर बघितलं हे दोन वृक्ष तोडायला परवानगी लागत नाही सरकारची. हे वृक्ष तुम्ही पूर्णपणे छाटले, अगदी भुंडे केले की त्याच्या सगळ्या फांद्या पानं काढून टाकले आणि नुसते सोड तरी ठेवले, त्याला तुम्ही काही करू नका, पाणी घालू नका, काही करू नका, तरी सुद्धा काही महिन्यामध्ये त्याला पालवी फुटते. हे निसर्गात दिसून येतं. याचाच अर्थ असा की पेशी निर्मितीची क्षमता ही या दोन द्रव्यांमध्ये खूप चांगल्या पद्धतीने आपल्याला दिसून येते, की जी आपल्याला प्रमेयामध्ये उपयुक्त ठरते. बाभुळीचं काम सुद्धा अस्थिमज्जेवर आहे. आभादी गुळगुळ आपण सगळेजण वापरतच असतो. आणि कडुनिंबाचं तर मेदपाचक, पेशी निर्मिती, आता हा गुणधर्म सांगितला, रसावर कार्य आहे. रसजम वपुषो जन्म वृद्धिर अलोलता हे जे सांगितलेले, तर ते रसधातूवर एक आपण जर चांगलं काम केलं तर पुढे प्रमेयाची चिकित्सा ही आपल्याला चांगली करता येते. अर्थातच तारतम्याने या कडुनिंबाचा वापर हा त्या ठिकाणी केला जातो. दोन प्रकारचे काढे आम्ही करतो की ज्याच्यामध्ये हे सगळी 9च्या 9 द्रव्य असतात. आणि एक प्रकारचा दुसरा जो काढा आहे त्याच्यामध्ये ज्या वेळेला पित्तविकार आहे, पित्त प्रकृती आहे, तर त्यावेळेला या कडुनिंबा सालीचा वापर हा त्या ठिकाणी आम्ही करत नाही. आणि विदाऊट हे न घालता, निंब घालता तो काढा रुग्णाला दिला जातो. अर्थातच आपल्याला क्लेद कमी करायचा आहे, आमोपायन करायचं आहे आणि आधीच अग्निमांद्याची संप्राप्ती आहे. तर अशा वेळेला वचनास लघु अशा स्वरूपातलं द्रव्य असावं आणि पाचक असावं. अशा स्वरूपात म्हणून काढ्याचा वापर हा त्या ठिकाणी मी करतो. या सर्व औषधांचा भरड द्रव्य घेऊन त्यांच्या काढ्या पुड्या करून ह्या रुग्णाला दिल्या जातात. ते कसं करायचं आणि काय करायचं याच्या मार्गदर्शक सूचना त्याला दिलेल्या असतात. काढ्याच्याच पुढे मगाशी जसं गुढीच्या बाबतीत म्हटलं तसं अजून त्याला अग्निसंस्कार केला आणि घन या स्वरूपात किंवा रसक्रिया या स्वरूपात जर आपण हा वापरला तर त्याचा आणखीन चांगला उपयोग किंवा मात्रा कमी आणि घ्यायला सोपं अशा पद्धतीत याचा वापर हा आपण करू शकतो. अर्थातच हे सर्व करत असताना अजून इतरही काही द्रव्यांचा वापर हा आपण त्या ठिकाणी करू शकतो. याच्यामध्ये मी सगळ्यात पहिला उल्लेख करेन तो म्हणजे हरिद्रा. हरिद्रा हे द्रव्य बघितलं तर ते सुद्धा कटू आणि उष्ण अशा स्वरूपाचं द्रव्य आहे. परंतु असं कटू आणि उष्ण असून सुद्धा ते रक्त प्रसादक म्हणून सांगितलं. प्रसादन म्हणजे काय, तर धातूंमध्ये जी घाण साठलेली आहे, मल साठलेले आहेत त्यांचं शोधन करणं किंवा ते त्यांचं विसर्जन करणं. तर हरिद्राचं उष्णता ही एवढी आहे की ती फक्त क्लेदालाच बाहेर काढते. त्याच्यानंतर ती उष्णता कुठे रक्ताला, कारण रक्त म्हटलं की पित्त आलं आणि रक्ताला उष्णता चालणार नाही, तर ही उष्णता तेवढी पण नाहीये हा विचार. आणि जो विचार आहे तो म्हणजे की रक्तात घाण आली की त्याची जी प्राकृत द्रवत्व आहे हे कमी होणार. जलामध्ये आपण पृथ्वी महाभूत घातलं की जसं ते घट्ट होतं तसं या ठिकाणी घडणार आहे आणि मग पुढचे आजार त्यामध्ये उत्पन्न होणार आहेत. आणि हा जर मल काढून टाकला तर त्याची जी प्राकृतिक द्रवता आहे ती त्या ठिकाणी आपल्याला. अर्थातच हे असं बोलण्याचं कारण असं की आजकाल 40 नंतर सगळ्यांनाच रक्त पातळ होणारी गोळी घ्या किंवा काही कारणानुसार रक्त पातळ होण्यासाठी औषधं घ्या हे जे बिंबवलं जातं बऱ्याच वेळेला हे अडचणीचं सुद्धा होतं. कारण त्या कुठेतरी जखम झालेली असते ती भरून येत नाही. अर्शासारखे रक्तार्शासारखे आजार असतात त्याच्यामध्ये ही गोळी सोडायची नाही म्हणून डॉक्टरांनी सांगितलेलं असतं.
आणि अशा वेळेला मग ह्याला काय पर्याय आहे का हे घेऊन रुग्ण आपल्याकडे आलेला असतो. आणि हरिद्रा या द्रव्याच्या रूपानं हा पर्याय आपल्याला निश्चितपणे मिळेल असं मी या ठिकाणी सांगू इच्छितो. धात्री निशाच निशी हे सूत्र आपल्याकडे आलेलं आहे आणि हरिद्रा आणि आवळा यांचा चूर्ण असेल, गोळ्या असेल किंवा त्याच्या भावना दिलेल्या असतील. अर्थातच याचा सुद्धा जो हे आहे की चरकामध्ये धात्री निशाचं निशी म्हटलंय आणि वाघभटांनी मात्र हे सकाळच्या वेळात घ्यायला सांगितलं की हरिद्रा चूर्ण आणि मध हे आवळ्याच्या रसातून प्रातःकाली घ्या. तर आता ह्यांचा कुठल्या लक्षणांमध्ये ते सकाळी द्यावं आणि कुठल्या लक्षणांमध्ये संध्याकाळी द्यावं हा एक थोडासा आपला अभ्यासाचा विषय राहील. धात्री निशाचं निशी या सूत्रावर एक गोष्ट सांगतो. थोडासा विषयांतर होईल पण एक माहिती म्हणून सांगतो की आता एका संस्थेमध्ये या कल्पावर काम केलं त्यांनी. अर्थातच ती ह्याची संस्था असल्यामुळे त्यांनी उंदरांवर त्यांचे प्रयोग केले. त्याच्यामध्ये काही प्रोफिलॅक्टिक युजेस आणि थेरॅप्युटिक युजेस अशा 2 प्रकारांनी त्यांनी केलं आणि काही उंदरांना आधीपासून 1 महिनाभर त्यांनी हा कल्प दिला, धात्री निशा. आणि त्याच्यानंतर मग पुन्हा दुसरे ज्यांना दिलं नाही असे उंदीर घेतले आणि या दोन्ही ग्रुपमध्ये त्यांनी मधुमेह इंड्यूस केला, डायबिटीस इंड्यूस केला. त्याच्यासाठी जे काही इंजेक्शन असतं ते त्यांना इंड्यूस केलं. आणि आश्चर्याची गोष्ट अशी की ज्या उंदरांना आधीपासून हा निशाकुमारी कल्प चालू होता त्यांच्यामध्ये फार कमी उंदरांमध्ये डायबिटीस इंड्यूस झाला आणि ज्यांना दिलं नव्हतं त्या सगळ्याच्या सगळ्या उंदरांमध्ये डायबिटीस इंड्यूस झाला. त्याच्यानंतरचा जो थेरॅप्युटिक भाग होता युजचा त्याच्यामध्ये त्यांनी काही मेटफॉर्मिन किंवा आणखीन काही औषधं दिली आणि यांना हेच कंटिन्यू केलं धात्री निशा. तर त्याच्यामध्ये सुद्धा ज्यांना धात्री निशा चालू होतं त्यांच्या शुगर्स लवकर कमी आल्या, त्यांच्यामुळे मध्ये कुठलेही उपद्रव निर्माण झाले नाही. अर्थात हा संशोधनाचा भाग आहे, मग ते उंदरांवर काम झालं मग मनुष्यावर काय वगैरे हा नंतरचा वादाचा मुद्दा आहे. परंतु हे कल्प कुठेतरी काम करतात आणि त्यांचा असे कल्प शोधून त्यांचा वापर करणं आणि ते मांडणं हे फार गरजेचं आहे, हे या ठिकाणी मला सांगावंसं वाटतं. मुस्ता हे सुद्धा असंच एक द्रव्य आहे, वृक्ष द्रव्य आहे, सुगंधी आणि पार्थिव आहे. त्यामुळे स्रोतोगामित्व आणि द्रव शोषण बहुद्रव श्लेष्मा असं आहे, त्यामुळे द्रव शोषणाचं काम हे अतिशय चांगल्या पद्धतीने करेल आणि आमपाचन करून, कारण ग्राही गणात पण आलेले की पाचन करून मग ते काम करणार आहे, त्याच्यामुळे त्याचा उपयोग हा त्या ठिकाणी आपल्याला करता येईल. चरक सूत्रस्थान 23 आपण बघितलं तर त्याच्यामध्ये त्रिफला आरगुदम पाठा सप्तपर्णा सवत्सकम मुस्तम समदनम निंब जलेन क्वथितम पिबेत हा पाठ आहे आणि त्यांनी म्हणतानाच म्हणले की तेन मेहा दयो यांती नाशम अभ्यस्य तो ध्रुवम आणि ध्रुवम म्हटले म्हणजे कालांतरण नाही. तर मग हे असे जे पाठ आहेत हे आपण शोधून जर काढले आणि त्यांचा जर वापर केला तर त्याचा एक आपल्याला निश्चित काही पुढे संशोधनाच्या दृष्टीतून उपयोग हा होईल. अर्थात हा मी काही वेळेला वापरून बघितलेला आहे परंतु खूप त्याच्यामध्ये मी बोलावं असा अधिकार नाही माझा. पुढचा हा जो पाठ आहे हरितकीनाम चूर्णानी सैंधव आमलको गुडम हा चरक चिकित्सेतला आलेला आहे आणि त्याच्यामध्ये वच्चा विडंग रजनी पिप्पली विश्वभेषजम आणि हे पिबे दुष्णाम गुण रसायन चिकित्सा सुरू करण्याच्या आधी जे शोधन सांगितलेले आहे स्रोत शोधन तर त्या संदर्भात हा पाठ आलेला आहे. आणि मग हाच पाठ जर आपण स्रोतसांचं शोधन करायचे मलाधिक्य आहे तर अशा प्रमेय व्याधीमध्ये जर वापरायचा असेल तर मलशोधनासाठी नुसती हरितकी वापरण्याची ऐवजी जर हा पाठ वापरला त्याला आम्ही शोधन चूर्ण म्हणून नाव देऊन टाकलं आणि तो आम्ही रात्री झोपताना गरम पाण्यातून घ्या असं सांगतो आणि त्याचा एक उपयोग हा खूप चांगल्या पद्धतीने झालेला दिसतो. तर अशी अनेक द्रव्यांबद्दल खरं तर सांगता येईल. काही जी पुड्या ज्या वापरल्या जातात रुग्णांमध्ये तर त्याच्यामध्ये काही जो विचार केलेला असतो की एखादा कल्प असेल आता जो मी 9 द्रव्य सांगितली किंवा पुड्या असतील किंवा कल्प ज्या वेळेला आपण तयार करतो त्यावेळेला आपण विचार करताना प्राधान्याने संप्राप्तीचा विचार करतो आणि संप्राप्ती जशी घडत गेली तशीच ती परत उलटी आली पाहिजे आणि तिचा बिमोड झाला पाहिजे. आणि हे करत असतानाच त्या संप्राप्तीमध्ये जे धातू किंवा जे स्रोतस समाविष्ट झालेलं असतं त्या धातूंनी घटित अवयव असेल त्याच्यामध्ये जर दौर्बल्य आलं असेल तर ते दौर्बल्य घालवायचे, त्या अवयवाला बल द्यायला पाहिजे.
अपुनरुद्भव चिकित्सा या अर्थाने रसायन स्वरूपाचं एखादं औषध हे त्या ठिकाणी असलं पाहिजे. अशा पद्धतीचा विचार जर आपण करून एखादा कल्प केला तर तो पुढे यशस्वी होतो. आपण ग्रंथातल्या कल्पांमध्ये म्हणजे म्हटलेलं आहे की मुनिरेव जानामी द्रव्य संयोगजम फलम, परंतु हे बघत असताना सुद्धा जर आपण या पद्धतीने त्या द्रव्यांचा जर अभ्यास केला तर ही उकल आपल्याला होत जाते. तर ह्या काही वापरातल्या ज्या वनस्पती तर ह्या आपल्या समोर मी मांडलेल्या आहेत. तर मग त्याच्यामध्ये रसपाचक आहे, सुवर्णमालिनी वसंत आहे, लघुमालिनी वसंत आहे, शृंग आहे, रौप्य आहे, त्रिवंग भस्म आहे. वरधारा हे एक नवीन द्रव्य मी विशेष द्रव्य असं तुम्हाला सांगेन. सांगलीचे जे अप्पा शास्त्री दातार किंवा आवा दातार गुरुजी यांच्याकडून हे द्रव्य सर्वप्रथम माझ्या ऐकण्यात आलं आणि वापरात आलं आणि ते खूप याचा वापर चांगल्या पद्धतीने करायचे, भरपूर करायचे. कषायोष्ण आणि रसायन अधिकारातलं हे द्रव्य आहे वरधारा आणि दृश्य आहे. आणि फलश्रुतीमध्ये जर बघितलं तर शोथ आणि मेह हे दोन महत्वाचे मुद्दे त्यांनी सांगितलेले आहेत. आणि रसायन या अर्थाने की शुक्र आयुर बल मेधाग्नी हे वर्धन सांगितले. शुक्राची दृष्टी फार महत्वाची आपल्याला प्रमेयामध्ये बघायला मिळते. आणि स्वरकांतिकर, स्वरकांतिकर म्हटल्यानंतर रसायनाचा हा फार मोठा भाग हा आपल्या ठिकाणी मिळतो आणि असं असून सुद्धा ती याच्यामध्ये काम करते. तर वरधारा हे एक महत्वाचं द्रव्य या ठिकाणी आपल्याला सांगू इच्छितो. मुखपाक आहे, अंतर्दाह आहे. तर अशा वेळेला वड, उंबर, पिंपळ, चंदन यांचा काढा या स्वरूपात किंवा क्षीरपाक या स्वरूपात मी वापरतो. बऱ्याच वेळेला हस्तपाद दाह, कंठशोष किंवा सदाह मूत्र प्रवृत्ती हे प्रधान लक्षण घेऊन रुग्ण येत असतात. तर मुस्तापर्पटको ज्वरे किंवा मग मुस्तापर्पट उशीर चंदन, उदिच्य नागर म्हणजे जे शुक्त शीत सांगितलेलं आहे षडोंबद, त्याच्यामधलं सुंठी हे द्रव्य काढून फक्त मुस्तापर्पट उशीर आणि चंदन ही एकत्र करून त्याच्या पावडरच्या पुड्या करून ठेवलेल्या असतात. आणि पाणी पिताना प्रत्येक वेळेला हे 1-2 चिमूट चूर्ण पाण्यात टाकून घ्यायचं असं मी रुग्णाला सांगतो. आणि त्याचा एक खूप चांगला उपयोग हा होतो. विशेषतः उन्हाळ्यामध्ये, ग्रीष्म ऋतूमध्ये रुग्ण मागून नेतात, अहो ते तुमची सुगंधी पावडर द्यावं, आणि ती दरवेळेला पाण्यात टाकून घेतली तर ही लक्षणं जी आहेत सदाह मूत्र प्रवृत्ती किंवा स्वेद असेल जास्त तर हे, आणि पाण्याचं प्रमाणही कमी लागतं त्याच्यामध्ये, शोष हा विषय त्यामध्ये कमी होतो. दाह असेल तर मग वासाघृत आहे किंवा शतावरी घृत आहे यांचा सुद्धा वापर हा त्या ठिकाणी मी करत असतो. अतिस्वेद किंवा स्वेद दुर्गंधी हे लक्षण बऱ्याच वेळेला रुग्ण घेऊन येत असतात. अर्थातच आरोग्यवर्धिनी सारखं द्रव्य आहे किंवा संशमनी आता मागाशी वर्णन केलं ते द्रव्य आहे, तर यांचा तर खूप चांगला वापर होतोच. परंतु वासापत्र स्वरस हा जर अंगाला चोळायला दिला आणि पोटातही जर घेतला तर घामाची दुर्गंधी ही जाते, हे अगदी प्रत्यक्ष आपल्याला अनुभवायला येते. पोट्टम चुक्क्यादी चूर्ण आहे तर त्याचं सुद्धा उद्वर्तन केलं तर त्याचा खूप फायदा होतो. दातार गुरुजी आमचे सुंठीची पावडर द्यायचे रुग्णाला किंवा सुगंधी कचोऱ्याची पावडर, आणि ती खाली पेपर घ्यायचा आणि हातावर घेऊन ती चोळायची दोन्ही हाताने. खाली पडलेलं चूर्ण असेल ते परत भरून घ्यायचं आणि ते पुन्हा दुसऱ्या दिवशी वापरायचं. आणि खरोखरच हाताला येणारा घाम किंवा पायाला येणारा घाम हा या अवचूर्णाने कमी झालेला दिसतो. स्थौल्याची चिकित्सा किंवा स्थौल पेशंट असेल आणि प्रमेय आहे तर त्याच्यामध्ये मग अगस्ती प्राश आहे किंवा अगस्ती हरितकी सारखा कल्प आहे, कंस हरितकी आहे, गोमूत्र हरितकी आहे, हे कल्प रुग्णानुसार वापरले जातात. पण कृश जर रुग्ण असेल तर त्याच्यामध्ये संतर्पण बलवर्धन हे अपेक्षित असतं आणि मेहेशु संतर्पणमेव कार्य असं म्हटलेलं आहे. तर त्या दृष्टिकोनातून अमृत प्राशावलेह हा अतिशय चांगला कल्प हा मी या ठिकाणी सांगेन. वैद्य जुळेकर सरांनी हा पहिल्यांदा माझ्याकडनं करून घेतला होता. अष्टांग हृदय काश चिकित्सेतला हा पाठ आहे आणि खरं म्हणजे क्षयजन्य संप्राप्ती किंवा राजयक्ष्मा असं त्याचं थोडक्यात हे आहे. परंतु या ठिकाणी सुद्धा दौर्बल्य स्वर वर्णहीन अशा अवस्थांमध्ये तो उपयोगी पडतो असं म्हटलेलं आहे. अर्थातच ही लक्षणं
ही ओजक्षयाची लक्षणं आहेत. आणि ओज हे तर प्रमेयामधलं एक दृश्य म्हणून सांगितलेलं आहे. आणि त्यामुळे संतर्पण या अर्थानं या अमृतप्राशावलेचा खूप चांगला उपयोग हा होतो. याच्यासारखंच असेच हे पाठ जे आहेत हे शोधायची सवय ही जुळेकर सरांनी आम्हाला त्यावेळेपासून लावली, कोल्हटकर सरांनी लावली आणि त्याच्यामुळे हे शोध कार्य कायमच चालू राहतं. मेघनाद रस हा सुद्धा एक असाच पाठ आहे योगरत्नाकरामधला, तोही वापरात असतो. शिलाजीत, लोह भस्म, कज्जली, सुवर्णमाक्षिक भस्म, हळद, कवठ, तुवरकाला पृष्ठामध्ये महत्व दिले, पण प्रमेयामध्ये सुद्धा ते वापरलेलं दिसतं. त्रिफळा, त्रिकटू आणि माक्याच्या रसाच्या म्हणजे रसायन द्रव्याच्या 21 भावना या त्या ठिकाणी दिलेल्या असतात आणि ह्याचा एक चांगला उपयोग हा त्या ठिकाणी होतो. अर्थातच हे करत असताना नेहमीचे जे कल्प आहेत तर त्याच्यामध्ये ताप्यादी लोह, नवायस लोह आणि पुनर्नवा मंडू या 3 औषधांचा वापर हा प्राधान्याने करावा लागतो. अर्थातच हे करत असताना त्यातली रुग्णाची लक्षणं आणि यातील एक सगळा जो समवाय आहे यांचा कुठेतरी मेळ घालावा लागतो. आणि तो थोडक्यात मी काय विचार करतो हा समोर मांडलेला आहे की ताप्यादी लोह जर बघितलं तर त्याच्यामध्ये रौप्य भस्म, शिलाजी, सुवर्णमाक्षिक भस्म अशी औषधं आहेत. कृश व्यक्ती असेल, अपस्मारासारखे जर व्याधी असतील त्याच्या जोडीला तर त्याच्यामध्ये हा वापरला जातो. मज्जा धातूवर काम आहे त्याच्यामुळे पादतल दाह, पादतल बाधिर्य, हस्तपाद चिमचिमायन अशा पद्धतीची लक्षणं असेल तर प्राधान्याने हे ताप्यादी लोह वापरलं जातं. याच्यातील रौप्य भस्म जर घेतलं तर त्याचे गुणधर्म बघितले तर वृष्य आहे आणि क्षरण करणारा असून सुद्धा ते रसायन अधिकारातलं म्हणून सांगितलेलं आहे. तर त्याचा एक चांगला उपयोग होतो. आणि ग्रहणी, गुदजान, गदान हे जे आहे बऱ्याच वेळेला ग्रहणीनंतर प्रमेह अशी संप्राप्ती दिसते की खूप कर्षण होतं आणि रुग्ण कृश होत जातो. पचनाच्या तक्रारी असतात आणि जाठराग्नी मांद्य असतो आणि त्याच्यानं नंतर पुढे कुठेतरी प्रमेह हा उत्पन्न होतो. तर या ठिकाणी ताप्यादी लोहाचा आंत्राची शक्ती वाढवण्याचा, मग ताप्यादी लोहाबरोबर मग पंचामृत परपटे असेल, सुवर्ण परपटे असेल अशा पद्धतीचा वापर हा त्या ठिकाणी केला जातो ग्रहणीच्या संदर्भात. कामलेचा इतिहास आहे, यकृत विकृती आहे, अरुची, अग्निमांद्य आहे आणि रुग्ण स्थूल आहे तर अशा वेळेला मग नवायस लोह की जे पांडू चिकित्सेमध्ये सांगितले आहे, रसाचं रक्तामध्ये परिवर्तन चांगल्या पद्धतीने करणं, मेदाचं शैथिल्य दूर करणं, दृढत्व वाढवणं हे जे आहे हे या नवायस लोहाने आपल्याला साधतं. तिन्ही मध्ये हे आहेत. आपण नवगुगुळ बघितला तर तो स्थौल्य चिकित्सेमध्ये आलेला आहे की प्राकृत मेद हा वाढला पाहिजे आणि जो शैथिल्य प्राप्त झालेला आहे किंवा जो दूषित मेद आहे हा आपल्याला त्या ठिकाणी कमी करायचा आहे. तर त्या ठिकाणी नवायस लोहाचा हा वापर हा त्या ठिकाणी होतो. पुनर्नवा मंडू याच्यामध्ये गोमूत्रामध्ये सगळं पाचन आहे आणि त्याच्यामुळे पुन्हा हा उष्ण तीक्ष्णतेकडे जातो. स्थौल्य विकारात मूत्रविकार, मूत्रकृच्र, शोथ आणि पांडू याच्यामध्ये उपयुक्त असा हा कल्प म्हणावा लागेल. याच्यानंतरची जी ही 3 भस्म आहेत, त्रिवंग, नाग, वंग आणि जसद, तर याच्यामध्ये सुद्धा बघितलं तर नाग अतिउष्ण आहे, वंग उष्ण आहे आणि जसद हे शीत सांगितलेलं आहे. तिन्ही वृक्ष म्हणून सांगितलेली आहेत. पण याच्यामध्ये नागभस्म जे हे सांगितलंय हे वीर्य वृद्धिकर म्हणून सांगितलेलं आहे आणि वंग जर म्हटलं तर ते स्तंभन, वीर्य स्तंभन म्हणून सांगितले आहे की सांगतानाच त्यांनी म्हटलेलं आहे की सार्वधिक शुक्र आणि ओज यांचं रक्षण करणारा असं हा वंग सांगितलेला आहे. जो नित्य वंगभस्माचे सेवन करतो त्याचं वीर्य निद्रेमध्ये सुद्धा कधी स्खलन होत नाही अशा अर्थाचं एक सूत्र ग्रंथामध्ये आलेलं आहे. आणि योगरत्नाकर मध्ये तर स्पष्टपणे जंतुघ्न आणि दाहघ्न अशा गुणधर्माचं वंग हे याचं वर्णन केलेलं आहे. तर ह्याचा उपयोग आपल्याला प्रमेय चिकित्सेच्या दृष्टीतून खूप चांगला होतो. त्रिवंग आपण वापरतो पण ज्या वेळेला विशेष संप्राप्ती आपल्या समोर दिसते त्यावेळेला
या तिन्हींचा एक वेगवेगळ्या पद्धतीने वापर हा आपण त्या ठिकाणी करतो. जसद भस्म बघितलं तर रसतरंगिणीमध्ये व्रण स्रंसावर रोधन आणि निश्वास स्वेद, रात्री स्वेद येत असेल तर याचा उपयोग होतो जसदाचा. तर व्रण स्रंस प्रोलॅप जर असेल तर तो सुधारण्याचं काम हे त्या ठिकाणी केलं जातं. याच्यानंतरच्या ज्या दोन कल्प वापरत आहेत त्याच्यामध्ये सुवर्णमालिनी वसंत आणि वसंत कुसुमाकर, हे फार सुवर्णमालिनी कमी वापरलं जातं, सुवर्णकल्प खूप कमी यांनी वापरले जातात. परंतु जर नवोत्थ व्याधी आहे आणि संप्राप्ती ही रसरक्त मांस धातूपर्यंत मर्यादित असेल तर त्याच्यामध्ये प्राधान्याने सुवर्णमालिनी वसंत याचा वापर हा या ठिकाणी केला जातो. कलखापरी, हिंगूळ, मिरे सगळी रसपाचक किंवा आमपाचन करणारी द्रव्य आहेत. आणि त्याच्या उलट जर वसंत कुसुमाकर घेतला तर त्याच्यामध्ये मौक्तिक, रौप्य किंवा अभ्रक ही सगळी मनोवह स्रोतसावर मज्जा शुक्र धातूवर काम करणारी औषधे. त्याच्यामुळे ज्या वेळेला व्याधी चिरकारी होतो, चिरकारी झाला की मनस्वास्थ्य बिघडतच रुग्णाचं, तर त्यावेळेला वसंत कुसुमाकर किंवा जीर्णावस्था आहे तर त्या ठिकाणी इंद्रिय शैथिल्य दूर करण्याचं काम हे वसंत कुसुमाकर करतो आणि वातवाहिन्यांना बल देणं हे त्याचं काम आहे. आपण जर त्याच्या कल्प जर बघितला तर त्याच्यामध्ये कदली कंद सोरस असेल, चंदन असेल, इक्षू, वासासोरस, वाळा अशा द्रव्यांच्या भावना या त्याच्यावर दिलेल्या आहेत आणि त्याच्यामुळे अतिशय सूक्ष्म स्रोतोगामित्व हे त्याच्यामध्ये आपल्याला बघायला मिळतं. अर्थातच रक्त मेद प्रसादात वृक्क असं आपण म्हणतो. आणि मूत्रस्य क्लेद वहनम असं कार्य आपण सांगतो. रक्त आणि मेद धातूतील क्लेद जर वाढला असेल किंवा विकृत मेदा धातूचे प्रमाण जर वाढलं असेल तर प्राधान्याने त्या ठिकाणी दोन गोष्टी घडतात. एक म्हणजे वृक्क किंवा मूत्रपिंडाला मिळणारा पोषक अंश हा कमी होतो, त्यातील स्नेह कमी होतो आणि रौक्ष वाढतं आणि त्या ठिकाणी एक प्रकारचं दौर्बल्य निर्माण होतं आणि त्यामुळे क्लेद किंवा मल हे बाहेर टाकण्याचं काम हे त्या ठिकाणी मंदावतं. काही वेळेला अतिकर्षणाने किंवा अतिरिक्त लंघनानं किंवा मूत्र औषधांच्या अतिवापरानं, मग ती ॲलोपॅथीची चिकित्सा असेल काही असेल, तर त्याच्यामुळे सुद्धा काही वेळेला अति क्षरण होतं आणि प्राकृत मेदाचं क्षरण किंवा हनन हे त्या ठिकाणी घडतं आणि धातूचं बल हे कमी होतं. दुसरी संप्राप्ती काय घडते तर काही वेळेला क्लेदाचं प्रमाण हे खूपच वाढतं, अतिरिक्त प्रमाणात वाढतं आणि त्यामुळे हा क्लेद मूत्र व स्रोतसाच्या मुखाशी जाऊन जमा होतो आणि त्या ठिकाणी अवरोध निर्माण होतो. म्हणजे उत्पत्ती आणि वहन याचा मेळ संपला की मग त्या ठिकाणी कुठतरी एक साठवणूक आपण म्हणतो की तुंबणं अशा पद्धतीची संप्राप्ती ही त्या ठिकाणी होते आणि त्याच्यामुळे मग काही वेळेला मूत्रकृच्र किंवा अल्पमूत्रता अशी लक्षणं तेही त्या ठिकाणी उत्पन्न होतात. व्यवहारात काही वेळेला रक्तातील क्रिएटिनिनचे प्रमाण वाढलेले दिसते, तर अशा वेळेला मात्र गुळवेली सारखं द्रव्य हे अतिशय चांगलं काम करतं. अविनाप काढा म्हणून आम्ही वापरतो की ज्याच्यामध्ये अमृता, विदारी, नारायणी आणि पलाश पुष्प, अविनाप. तर हा काढा या स्वरूपात किंवा क्षीरपाक या स्वरूपात आम्ही नेहमी वापरतो. अधोग रक्तपित्त चिकित्सा जर आपण बघितली तर त्याच्यामध्ये ज्या वेळेला मूत्रमार्गातून रक्त किंवा दुष्टदोष हे जर बाहेर पडत असतील तर त्या ठिकाणी विदारी आणि नारायणी किंवा शतावरी या दोन द्रव्यांचा वापर हा त्या ठिकाणी सांगितलेला आहे. याचाच अर्थ असा की या दोन द्रव्यांचं गामित्व हे मूत्र व स्रोतसाकडे आहे. बाकीचे त्याचे गुणधर्म हे आपण बघितले तर मग आमपाचन आहे, क्लेदनाशन आहे, सगळं आहे. तर रसायन आहे आणि अतिकर्षण होणार नाही याची खात्री आहे. त्याच्यामुळे हा योग या ठिकाणी अतिशय उपयुक्त ठरतो. अर्थातच आजाराचं स्वरूप रुग्ण हे बघून अजून त्याच्यामध्ये ऋणपंचमूळ असतील, मग इक्षू मूल असेल, कुश, दर्भ हे मिळतात आणि आमच्याकडे
तर ते सुद्धा काढा या स्वरूपात या ठिकाणी त्याच्यामध्ये घातले जातात. आणि काढा या स्वरूपात किंवा क्षीरपाक या स्वरूपात हे आम्ही रुग्णाला देत असतो. काही वेळेला क्षीरबस्ती या स्वरूपात सुद्धा याचा वापर हा अतिशय चांगल्या पद्धतीने दिसतो. अर्थातच बस्तींची संख्या ही त्या ठिकाणी जास्त घ्यायला लागते. म्हणजे महिना 30 बस्ती हे त्या ठिकाणी दिल्यानंतर याचा खूप चांगला उपयोग झालेला दिसतो. अर्थात चंद्रप्रभा, आरोग्यवर्धिनी आहे, पुनर्नवा मंडूर आहे, यांसारखी औषधं या ठिकाणी उपयुक्त पडतात. त्याबद्दल मी या ठिकाणी बोलणं फार मला उचित वाटत नाही. वीरतरादी काढा असेल किंवा पलाश पुष्पांचा घन यांचा सुद्धा वापर या ठिकाणी उपयुक्त ठरतो. एकच गोष्ट या ठिकाणी असते पुढीच्या संदर्भात की मूत्र व स्रोतस म्हटल्यानंतर त्या ठिकाणी अवपीडक स्नेह जेवणाच्या आधी आणि जेवणानंतर स्नेह घ्यायला सांगितलं. तर मग एक पुडी जेवणापूर्वी तुपातून आणि एक पुडी जेवणानंतर तुपातून अशा पद्धतीचा सल्ला हा रुग्णाला दिला जातो. कित्येक वेळेला रक्त शर्करेचं प्रमाण हे प्राकृत असताना सुद्धा दंतादिना मलाढ्यत्व सारखी किंवा प्रभुत्व अविलमूत्रता, नक्तमूत्रता, दौर्बल्य अशी लक्षणं ही त्या ठिकाणी दिसून येतात. रक्त शर्करेचं प्रमाण प्राकृत आहे पण ही लक्षणं दिसतात. किंवा काही वेळेला उलट होतं, रक्त शर्कराचं प्रमाण जास्त आहे आणि अशा वेळेला सुद्धा ही उपरोक्त जी लक्षणं आहेत प्रभुत्व अविलमूत्रता ही आपल्याला त्या ठिकाणी दिसून येत नाही. तर त्याच्यामुळे रक्त शर्करेच्या रिपोर्टवरच प्रत्येक वेळेला आपलं निदान किंवा चिकित्सा ही अवलंबून नसते. वैद्याने रुग्णाचं केलेलं परीक्षण, त्याच्यातल्या नोंदी आणि त्यानुसारच वैद्य हा आपला चिकित्सा उपक्रम जो आहे हा ठरवत असतो. तर त्या संदर्भातनं काही रुग्णानुभव मी आपल्या पुढे मांडतो. एक स्त्री रुग्ण, वय वर्ष 34, स्थौल्य हे प्रधान लक्षण, जवळजवळ 30 किलोच्या पेक्षा वजन हे जास्त होतं, उंची कमी, पादशोथ, दिवास्वाप, अव्यायाम, मलावष्टंभ, मासिक पाळीच्या तक्रारी आणि रक्त शर्करा खूप वाढलेली होती. इतर परीक्षण आणि इतिहास घेताना असं लक्षात आलं की या स्त्रीच्या 2 प्रसूती झाल्या होत्या. पहिल्या वेळेला जुळल्या मुली होत्या 2 आणि नंतरच्या वेळेला पुन्हा एक मुलगी झाली होती. आणि दुर्दैवाने या सर्व कारणासाठी पुन्हा 2 वेळेला त्या स्त्रीचे गर्भपात झाले होते. आणि मग परीक्षणाच्या वेळेला लक्षात आलं की त्याच्यामध्ये स्तनगौरव आणि स्तनग्रंथी ही सुद्धा लक्षणं त्या ठिकाणी दिसलेली होती. अशा वेळेला रसव स्रोतदृष्टी आहे तर समीकरण स्पष्ट होतं. परंतु स्थौल्य आणि स्तनग्रंथी यांचा कुठं संबंध लागतोय का आणि मेदधातूशी लागतोय का हे थोडंसं डोक्यात कुठेतरी शिरलं. प्राकृत मेदक्षयामुळे ग्रंथी निर्माण झाली असेल असं वाटलं. मेदक्षय आणि प्लेयावृद्धी किंवा अस्थिक्षय आणि यकृत काठिण्य अशा अवस्था किंवा तसे रुग्ण, त्या रुग्णांचं विवेचन हे बऱ्याचदा आम्ही आदरणीय कोल्हटकर सरांकडून ऐकलं होतं. आणि एका स्थानात एखाद्या गुणाचा ऱ्हास झाला तर दुसऱ्या एखाद्या स्थानात त्या गुणाची वृद्धी काही वेळेला दिसून येते असं सुद्धा त्यांनी काही वेळेला सांगितलेलं हे लक्षात होतं. आणि मग त्यानुसार काही चिकित्सा द्रव्य या रुग्णामध्ये वापरली. त्याच्यामध्ये प्राधान्याने रसपाचक, लघुमालिनी वसंत, कुक्कुटनखी गुग्गुळ आणि लशुनादी वटी आणि ह्या औषधांचा वापर केला. अर्थातच पथ्य, व्यायाम हे त्या ठिकाणी सांगितले आणि त्या ठिकाणी उपशय मिळाला, वजन कमी झालं, रक्त शर्करेचे प्रमाण कमी झाले आणि जी ग्रंथी होती तिचा आकार कमी व्हायला लागला आणि मऊपणा आला त्याचा. ह्या रुग्णाला या चिकित्सा द्रव्यांच्या जोडीला पुनर्नवाष्टक काढा हा लिहून दिला होता. या ठिकाणी हा मगाचा काढा वापरला नव्हता, पुनर्नवाष्टक काढा हा त्या ठिकाणी वापरला होता. आदरणीय वैद्य चंग तथा मामा जोशी सरांकडे आम्ही ज्यावेळेला जायचो त्यावेळेला काढा पुड्या हा जो काही प्रकार आहे हा आम्ही त्यांच्याकडे शिकलो. शारंगधर संहितेमध्ये जे छोटे छोटे काढे आलेले आहेत आणि ते त्या त्या अधिकारानुसार आलेले आहेत. आणि नवीन वैद्याने असेल किंवा आपणही काय आता नवीन म्हणायला पाहिजे असं नाही की आपलं डोकं न चालवता ते तसेच्या तसे जर वापरले तर त्याचा गुण हा त्या ठिकाणी आपल्याला दिसून येतो. आणि मामा तर हे असे काढे 8 औषधांचा काढा,
9 औषधांचा काढा, मग लघुमंजिष्ठादी असेल, पुनर्नवाष्टक असेल, हे बांधून पुड्या द्यायची. तर पुनर्नवाष्टक काढा जो आहे, पुनर्नवा दारू निशा निशा शुंठी हरितकी गुरुची चित्रको उभारंगी देवदारुष्यते श्रुतः पाणीपादोदरमुखम प्राप्तम शोफम निवारे. तर शोथ जरी म्हटलं असं तरी स्थौल्यामध्ये आमपाचनाचं काम आणि प्राकृत मेदाचं वर्धन हे त्या ठिकाणी या काढ्यामुळे होतं. दुसरा रुग्णानुभव हा असा आहे की अतिचिंता आणि त्याच्यामुळे रसदृष्टी किंवा व्यानवायूची दृष्टी, आणि ही बऱ्याचदा दिसते आपल्याला. व्यानवायूची दृष्टी झाली की काय होतं, परिणमन जे आहे धातू परिणमन हे योग्य तऱ्हेने होत नाही, किंवा आहार रसाचं जे विक्षेपण आहे हे योग्य प्रमाणात होत नाही, आणि त्याच्यामुळे धातूंचं पोषण हे चांगल्या पद्धतीने होत नाही. धातू दौर्बल्य आणि ऊर्जक्षयाची लक्षणं ही त्या ठिकाणी बऱ्याचदा दिसतात, आणि मग सार्वदेहिक क्षयाची लक्षणं किंवा प्रमेयासारखी लक्षणं ही त्या ठिकाणी दिसतात. मात्र या अपि अभ्यवृत्तम पथ्यंचान्नम न जीर्यति, विमानस्थानात आलेले दुसऱ्या अध्यायात, चिंता शोक भय क्रोध दुःखशय्या प्रजागरई. हे जर असेल तर तुम्ही किती पथ्याने अन्न जेवलं तरी सुद्धा त्या ठिकाणी अपचन किंवा अजीर्ण यांसारखे व्याधी हे उत्पन्न होतात. एक रुग्ण माझ्याकडे होता, सांगण्याचं कारण असं, त्याची स्वतःची एक ॲलोपॅथी औषधांची कंपनी होती, आणि खूप मोठी कंपनी, आणि पूर्ण भारतभर त्यांचं सर्क्युलेशन असायचं. आणि हे रुग्ण माझ्याकडे औषधासाठी आले होते. आले कशासाठी, तर माझी रक्त शर्करा वाढलेली आहे, हे एवढं एकच लक्षण त्यांनी मला सांगितलं. लक्षण म्हणजे त्यांची तक्रार, बाकी मला काही माहिती नाही. अतिशय व्यस्त जीवन असलेला असा तो, अशी ती व्यक्ती होती. हाताखाली जवळजवळ 700-800 लोक कामाला होती, आणि खूप मोठा औषधाचा पसारा होता. आणि असं असताना सुरुवातीला विचारल्यानंतर आपल्याला काही चिंता किंवा टेन्शन असा भाग येत आहे, तर काची सवय असेल काही, पण बाकीची जे लक्षणं बघितली की दौर्बल्य, भय, निद्रानाश आणि कुठंतरी आत्मविश्वास हा कमी झालेला दिसला. एवढा काम करणारा आणि व्यस्त असा माणूस, आणि हा अशी लक्षणं का घेऊन आला, तर मग त्याची बाकीची सगळी हे बघितली. त्याच्यामध्ये त्याला बऱ्याचदा त्याच्या ओळखीतल्या एका व्यक्तीने किंवा ते वैद्यच होते, त्यांनी सांगितलं होतं की तू अमुक अमुक एक वैद्यांना दाखव. पण स्वतःचा ॲलोपॅथीचा कारखाना आणि मग आयुर्वेदाचं औषध कशाला घेऊ, किंवा जे काही गोष्टी असतील, तर त्यामुळे तो माझ्याकडे फिरकला नव्हता. परंतु परिस्थिती अशी आली की त्याला डॉक्टरांनी सांगितलं की आता जर यापुढे तुझी रक्त शर्करा इथून पुढे वाढली तर तुला इन्शुलिन हे अपरिहार्य नाही. आणि केवळ घाबरून, मी जे भय म्हटलं ना, तर तो माझ्याकडे आला होता रुग्ण. त्याचं परीक्षण केलं, त्याच्यानुसार मग त्याला ताप्यादी, मौक्तिक भस्म, मौक्तिक कामदुधा, धमासा, वसंत कुसुमा, तर बाकीची चिकित्सा जी आहे ती ह्याच्याप्रमाणे केली. पण त्याला मी शिरोधारा ही प्राधान्याने तुम्ही लगेच घ्या असा सल्ला दिला, आणि ते मग तिथे येऊन राहिले होते सातारला, आणि आम्ही शिरोधारा सुरू केली. सांगण्याची गंमत ही पुढे आहे, हे आतापर्यंतचं वर्णन हे काय सगळ्यांना माहिती असणार. शिरोधारा केल्यानंतर पहिल्या दिवशी एक 10 दिवस तुम्हाला करायला लागेल, त्यामुळे त्या ते आले होते. शिरोधारा पहिल्या दिवशी केल्यानंतर रुग्ण व्यवस्थित होता, काही नाही, आणि तो नंतर गेला हॉटेलमध्ये, तिथं राहिला होता. आणि त्याच्यानंतर 2 दिवस हा रुग्ण माझ्याकडे फिरकलाच. आता हॉटेलवर राहिलेला आहे आणि आलाच नाही परत, काय अनेक प्रश्न हे माझ्या डोळ्यापुढे 2-3 दिवस तरळत होते. अर्थातच शिरोधारा हा काही असा उपक्रम नाहीये गमन किंवा इतर बाकी गोष्टीमध्ये की ज्याला काही कुठलाही उपद्रव, त्याच्यामध्ये चिकित्सा उपद्रव आपण ज्याला म्हणू, अशा पद्धतीचा होईल. शिरोधारा तर केली आपण, अशा विचारात मी होतो. आणि तिसऱ्या दिवशी त्याचा फोन आला की डॉक्टर, मी संध्याकाळी किती वाजता येऊ शिरोधारेसाठी. म्हटलं या. फोनवर काही बोललो नाही मी, आल्यावर बोलू म्हटलं.
आणि आल्यानंतर मी काही विचारायच्या आतच तो म्हणला, डॉक्टर सॉरी. कारण अतिशय पर्टिक्युलर अशी व्यक्ती होती. म्हणला, अहो मी इथनं गेल्यानंतर माझं डोकं इतकं हलकं झालं आणि मला इतका अशक्तपणा आला, की मी 2 दिवस माझ्या खोलीच्या बाहेर सुद्धा पडलो नाही. मी जेवण सुद्धा कधी नव्हे तसे इतक्या वर्षात पहिल्यांदा आयुष्यात कॉटवर बसून जेवलो. पण आज सगळं आभाळ दूर झालेले, मळभ दूर झालेले, म्हणजे हे शब्द त्याच्या तोंडचे आहेत. आणि मी ही सगळी चिकित्सा आता पुढे पूर्ण करणार आहे. मग 10 दिवस त्यांनी पुढे हे केली आणि शेवटपर्यंत त्यांना कधी इन्शुलिन लागलं नाही आणि खूपच चांगली त्यांची तब्येत पुढे सुधारली. विचाराची गोष्ट माझी अशी झाली, की अरे इतका अशक्तपणा शिरोधारीने येण्याचं कारण काय? मग एकच शब्द डोळ्यापुढे आला, तो म्हणजे मांडव झळ लागणे आपण म्हणतो ना, की एखाद्या घरात काही लग्न कार्य असेल आणि हे असेल तर घरातली जी करती स्त्री असते ती 50 आघाड्यावर धावत असते. तिला कुठेतरी कंबर दुखत असेल, पाय दुखत असेल, गुडघा दुखत असेल, पायाला लागलं, कुठेही तिचं लक्ष नसतं. तिचं उद्दिष्ट एकच, कार्य चांगलं पडावं, पार पडावं. कार्य पूर्ण होतं. त्याच्यानंतर जे डोक्यातली टेन्शन असतील, चिंता असेल, ही सगळी दूर झाल्यानंतर मग ती जी गळून जाते स्त्री आणि मग ती बसते आणि मग नसलेली दुखणी सुद्धा वर येतात. तसं या गृहस्थांचं झालं असावं, की इतक्या कामाचे व्याप आणि संपूर्ण भारतभर असणारं त्यांचं सर्क्युलेशन, मग ते एम-आर असतील, हे असतील, या सगळ्यांच्या विवंचनेत त्या माणसाचं कुठंतरी ही रक्तशर्करा वाढलेली असणार. आणि टेन्शन घेऊन आपण राहतोय किंवा जगतोय, हे सुतरामापी याची कल्पना जर त्या रुग्णाला नसेल, तर किती अवघड आहे. म्हणजे ही लोक कशी काय काम करतात आणि कशासाठी काम करतात, हा एक पुन्हा दुसरा मुद्दा आहे. असू दे. दुसरा एक रुग्ण, स्त्री रुग्ण, वय वर्ष 60, म्हणजे वातकाळ आहे, सोरायसिस असं हे घेऊन माझ्याकडे तक्रार घेऊन आला होता. त्वक रुक्षता परीक्षणानंतर दाह, आरक्तता, कंडू, त्वक विदारण आणि अशी स्किन, त्वचा पडतीये, दारू नकं, खालित्य, त्याच्यामुळे संधिशूल आणि रक्तशर्करा वाढली, अशा पद्धतीचा हा रुग्ण होता. तर याच्यामध्ये सारिवा, मंजिष्ठा, ताप्यादी, जितसाया, मौक्तिक कामसुद्धा आणि पंचतिक्त घृत यांचा वापर त्या ठिकाणी केला. आणि एक वेगळं द्रव्य म्हणून मी या ठिकाणी ज्याचा हे करतो, की त्याच्यामध्ये मी सीतोपलादी चूर्णाचा वापर करतो. तर सीतोपलादी हे राजयक्ष्म अधिकारातलं पीनस किंवा असं औषध आहे. परंतु हे आपण चरक किंवा याच्यात पाठ असतो. शारंगधर संहितेमध्ये ज्या वेळेला त्याचा पाठ मी कशा तरी निमित्तानं शोधायला गेलो, तर त्याच्यामध्ये हस्तपादांग दाहजित असं त्याचं वर्णन आलेलं आहे. आणि सर्पी मधू या अनुपानासहित त्यांनी सीतोपलादी चूर्णाचा वापर हा त्या ठिकाणी सांगितलेला आहे. आणि वंशलोचनाचे जर आपण त्यातल्या द्रव्याचे जर गुणधर्म बघितले, तर ते कुष्ठघ्न आणि रसायन हे दोन्ही गुणधर्म आपल्याला इकडे प्रमेयामध्ये उपयोगी पडतात. आणि त्या ठिकाणी सीतोपलादी चूर्णाचा वापर केल्यानंतर खूप चांगला उपशय हा त्या ठिकाणी दिसून आला. काही वेळेला प्रमेय रुग्णांमध्ये सुप्ती, बाधिर्य अशी लक्षणं ही दिसून येतात. यावेळेला एकतर दुष्ट कफ, पित्त आणि दुष्ट प्रवृद्ध क्लेद आणि त्याच्यामुळे मार्गावरून आणि त्या दृष्टी, हे समीकरण आपल्याला सहज समोर येतं. विशेष म्हणजे या ठिकाणी इंद्रिय नियमन करणारा जो प्राणवायू आहे, तर त्याच्यामध्ये सुद्धा वैगुण्य हे त्या ठिकाणी आपल्याला दिसून येतं. तर हा अवरोध जर आपल्याला दूर करायचा असेल, तर त्या ठिकाणी लघुमालिनी वसंत म्हणजे रस व स्रोतावर काम करणारीच औषधं, संशमनीवटी असेल, रसपाचक आहे, किंवा नुसती कुटकी ही जी भेदन करणारी आहे, तर यांचा अतिशय वापर चांगल्या पद्धतीने होतो. सुटशेखर सारखं द्रव्य आहे, की ज्याच्यामध्ये बचनागासारखं सूक्ष्म स्रोतगामी आणि आमपाचन करणारं द्रव्य आहे.
अर्थातच परिषेक आहे, स्थानिक परिषेक आहे, लेप आहे, अभ्यंगमर्दन आहे, रक्तमोक्षण आहे. हे उपचार आवश्यकतेनुसार त्या ठिकाणी आपल्याला करावे लागतात. शिरा आणि स्नायू यांचा जर आपण विचार केला तर त्यांचं पोषण हे प्राकृत मेदाकडून होत असतं. त्यांची लवचिकता असेल, त्यांचं प्रसरणाचं कार्य असेल, यासाठी लागणारा जो स्नेह आहे हा त्याला प्राकृत मेदाकडून मिळत असतो. दुष्ट मेद वाढला किंवा व्याधी जीर्णावस्थेत गेल्यामुळे प्राकृत मेद जर कमी झाला तर त्या ठिकाणी वैगुण्य येतं आणि मग त्या ठिकाणी त्यांची जी प्राकृत काम आहे आकुंचन प्रसरणाचं हे त्या ठिकाणी कुठेतरी बाधित होतं. तर मग अशा वेळे त्रिवंग, ताप्यादी योगराज, बृहत्वाद चिंतामणी, वसंत कुसुमाकर किंवा कौटजादी शिलाजीत सारखी रसायन स्वरूपातली औषधं ही खूप चांगली काम करतात. कुष्ठ आणि प्रमेह अशी संप्राप्ती आहे किंवा कृक्षता आहे, पारुष्य किंवा अस्वेद अशी लक्षणं आहेत. तर त्यावेळी स्वेदवह स्रोतसाचा, कारण वृक्षता आहे ती, स्वेदस्य क्लेद विद्रुती, की त्याचा जो स्निग्धता आहे त्वचेची किंवा त्याचं जे संहित्य आहे हे स्वेदामुळे राहणारे, प्राकृत स्वेदामुळे राहणारे. तर या ठिकाणी स्वेदवह स्रोतसाचा अवरोध आपल्याला दूर करण्याचा आहे आणि संचित क्लेदाचं स्वेदामार्फत निर्गमन करण्याचं आहे. तर या ठिकाणी उष्ण, तीक्ष्ण, सूक्ष्म स्रोतोगामी अशा गुणांचा गंधक हा त्या ठिकाणी उपयुक्त ठरतो. मग गंधक रसायन असेल किंवा भृंगराज शोधित गंधक असेल, आरोग्यवर्धिनी सारखा कल्प असेल, तर हे कल्प त्या ठिकाणी उपयोगी पडतात. त्या ठिकाणी एक गोष्ट मुद्दाम आपल्या ध्यानात आणून द्यायची आहे की गंधकाचा जर आपण अभ्यास केला तर गंधकाचं एक्सक्रिशन हे जे आहे हे स्वेदामधून होतं आणि त्यामुळे या ठिकाणी सुद्धा पुन्हा औषधी द्रव्याच्या स्रोतोगामित्वाचा विचार हा त्या ठिकाणी आपल्या कामी येतो. गंधकावरून अजून एक गोष्ट आठवली ती सांगतो मुद्दाम, की प्रमेयामध्ये धमनी प्रतीचे हे लक्षण किंवा उपद्रव या अर्थाने बऱ्याचदा सांगितलेलं आहे. अर्थातच उपलेप, संचय किंवा मार्गावरोध या स्वरूपात ते दिसून येतं. कोणत्याही वाहिन्यांमध्ये हे दिसून येतं, पण विशेषतः हृदया संदर्भातील ज्या वाहिन्या आहेत तर त्याच्यामध्ये हे लक्षण दिसून येतं. तर अशा वेळी सुद्धा गंधकाचा खूप चांगला उपयोग हा त्या ठिकाणी होऊ शकतो किंवा होतो असं म्हटलं तरी चालेल. या ठिकाणी एक वेगळी आठवण किंवा गोष्ट मला या ठिकाणी मुद्दामून सांगावीशी वाटते. एकदा आम्ही पूर्ण चंद्रोदयाची भट्टी लावली होती आणि त्या ठिकाणी आदरणीय जुवेकर सर त्या ठिकाणी अचानक आले होते आणि भट्टी मध्यभागणी सुरू झाला होता आणि खालचा गंधक हा सुटून तो वर येऊन कुपीच्या तोंडाशी जमा होत होता आणि त्याच्यामुळे शलाका संचालन हे काम त्या ठिकाणी चाललं होतं आणि मग तो जमलेला गंधक हा तप्त शलाकेनी बाहेर काढायचा, त्याची छान निळी ज्योत दिसते वगैरे वगैरे हे सगळं माहिती होतं. आणि एकदम सर तिथे जुवेकर सर आले आणि म्हटले मी शलाका करतो आणि मग ते सगळं बाकीचं चालू होतं आणि ते म्हणले अरे हा गंधक आहे, हा तुम्ही जो जाळून टाकताय तर जरा मध्ये मध्ये थोडीशी कमी तापलेली शलाका त्याच्यावर घालून तो गंधक त्याच्यावर जमा होऊ दे आणि हा गंधक जर गोळा करता आला तर बघू. आणि मग त्यावेळेला उत्सुकता, लगेच पुढचे प्रश्न काय विद्यार्थी अवस्थेत संपत नाही, सर कशासाठी? मग त्यावेळेला त्यांनी सांगितलं अरे जे हृदयामध्ये वाहिन्यांमध्ये ब्लॉकेज होतं ना, त्यांची ती एक सांगण्याची पद्धत असायची आणि ते अगदी मनावर बिंबवायचे. तर अरे त्या ह्याच्यामध्ये हा गंधक वापरा म्हणजे ते सगळे ब्लॉकेजेस जे आहेत आणि ते सगळे दूर होतील आणि कशाला हार्ट अटॅक येतोय अशा पद्धतीने त्यांनी जे काही संस्कार केले ते आज या निमित्ताने आठवत आहेत. तर हा गंधक धमनी प्रतीचे ज्या याच्यामध्ये आपल्याला उपयोग होतो. शिलाजतू रसायन आहे, कौटजादी शिलाजीत पांडुरोगामध्ये जे आलेले आहे अष्टांग हृदयमध्ये, की ज्याच्यामध्ये कडू इंद्रजव आहे, कडुनिंब साल आहे, त्रिफळा आहे, वंशलोचन आहे इथं आणि मग त्याला भावना आहेत सगळं.
तर पांडुमेह आणि पुती शुक्राग्नी दोष हे जे म्हणलेले हे आपल्याला अतिशय या ठिकाणी उपयुक्त ठरतं प्रमेयामध्ये. याच्यानंतरचा जो एक अनुभवाचा थोडासा भाग आहे तो म्हणजे आहे की प्रमेयजन्य दुष्ट व्रण. तर याच्यामध्ये बऱ्याच वेळेला प्रमेह असतो आणि त्याच्यामध्ये कुठेतरी व्रणाची उत्पत्ती होते आणि धातू सहनन चांगलं नसल्यामुळे मग ह्या जखमा लवकर भरून येत नाही. हा रुग्ण असाच आहे. रत्नागिरीहून माझ्याकडे येत होता आणि तो जवळजवळ महिनाभर माझ्याकडे येऊन राहिला होता. ही जी जखम दिसतेय मी चिकित्सा सुरू केल्यानंतर जवळ 8-10 दिवसानंतरचा हा फोटो असेल. त्याला एवढा फार त्याच्यामध्ये मला गती नाही की फोटो काढून ठेवणे, रेकॉर्ड ठेवणे. तर हा रुग्ण जवळजवळ ही अशी जखम घेऊन कमीत कमी 5 ते 6 वर्ष हिंडत होता आणि खूप मोठ्या प्रमाणावर रक्तशर्करा वाढलेली असायची. स्थौल्य हे खूप लक्षण आणि 20 वर्षापूर्वी त्याची वॉल रिप्लेसमेंटचं त्याचं ऑपरेशन झालेलं आणि हे आता आयुष्यभर असं घेऊन जगायचं. यामुळे मानसिक दौर्बल्य अतिशय वाढलेलं. हा रुग्ण एक 10 मिनिटं त्याला ज्या हॉटेलवर उतरला होता तिथून यायला लागायचं. तर तो ज्या रिक्षेतून यायचा तो रिक्षेवाला आल्यानंतर खाली जे मॅट असतं ते मॅट असं एक बादली घेऊन यायचा आणि त्याच्यात ते पाणी घेऊन धुवायचा. इतकं त्याच्यामध्ये लसिका स्राव होता. एक बेडशीट भरेल एक 2-4 तासाला इतका स्राव त्याच्यामध्ये हे होता. आणि मग याला चिकित्सा चालू केली आणि त्याच्यामध्ये उपशय होत गेला. त्याचे चित्र आहेत की हे हळूहळू कशी त्याच्यामध्ये सुधारणा आली. अर्थातच याच्यामध्ये दारू हरिद्रा काथानी त्याचं धावन आम्ही करतो किंवा स्राव जर जास्त असतील सुरुवातीला ज्यावेळेला पूय संचिती असते त्यावेळेला मग दारू हरिद्रागण आणि नंतर मग स्राव ज्यावेळेला जास्त वाढायला लागले त्यावेळेला पंचवल्कल असतील, वट, औदुंबर, अश्वत्थ यांच्या सालींचा काढा आणि त्याच्याने धावन करायचं आणि त्याच्यानंतर शोधन तेलाचं संपूर्ण या जखमेवर मार्जन करायचं आणि मग पट्टबंधन अशा पद्धतीचा उपक्रम हा त्या ठिकाणी केलेला असतो. शोधन तेलाच्या ऐवजी काही वेळेला जात्यादी घृताचा सुद्धा वापर हा त्या ठिकाणी केला जातो किंवा पुराण घृताचा वापर हा केला जातो. व्हेरिकोज अल्सर असतील तर त्याच्यामध्ये सुद्धा अशा पद्धतीचा उपक्रम हा की वड, उंबर आणि अश्वत्थ शालींचा काढा त्यांनी धावन आणि त्याच्यानंतर शोधन तेलाचं परिमार्जन. बेडसोअरचे पेशंट बऱ्याच वेळेला असतात अगदी शेवटच्या अवस्थेमधले. तर त्याच्यामध्ये पानफुटीच्या पानांचा जर कलक आपण जर त्याच्यावर ठेवला किंवा पुराणा घृताचा वापर जर केला तर त्याचा एक खूप चांगला उपयोग हा झालेला दिसतो. पुराण घृतावरनं सुद्धा मी जे गुरुसंस्काराची एक आठवण झाली की आम्ही पहिल्या वर्षाला प्रवेश घेतल्यानंतरच गाडगीळ सरांनी आम्हाला सांगितलं होतं की अरे अर्धा किलो तूप एक तारीख घालून बाजूला करून आणि त्याच्यामुळे मग ते तुम्हाला पुराण घृत हे तुमच्या व्यवसायाची ज्या वेळेला हे येईल त्यावेळेला तुम्हाला उपलब्ध होईल. कारण आज माझ्याकडे रुग्ण आला आणि माझ्याकडे पुराण घृत नसेल तर मी हतबल आहे. तर ते त्यावेळेला त्यांनी सांगितल्यामुळे आज जवळजवळ 30-35 वर्ष जुनं असं पुराण घृत हे आमच्या बरोबरचे जे सहाध्यायी असतील या वैद्यांकडे निश्चितपणे उपलब्ध आहे. एकदा तर मला वाटते कोल्हटकर सरांकडे एक जण कोणीतरी असंच त्यांच्या ओळखीतला गृहस्थ आले होते आणि त्यांच्याकडे त्यावेळेला जवळजवळ 50-एक वर्ष जुनं असं घृत त्यांनी जवळजवळ एक कॅन भरून सरांना दिलं होतं आणि सर हे विद्यार्थी प्रेमी असल्यामुळे त्यांनी ते आमच्यामध्ये वाटलं अक्षरशः. म्हणजे माझ्याकडे सुद्धा त्याच्यातला प्रसाद मिळालेला भाग हा मी अजून जपून ठेवलेला आहे. तर पुराण घृताचा वापर हा या ठिकाणी उपयोग होतो.
शीन ऑफ द टिबियावर अशा पद्धतीचा एक ह्या रुग्णाचे पुढचे फोटो आहेत, हे सुधारणा झालेली. शीन ऑफ द टिबियावर अशाच पद्धतीची एक जखम झालेली रुग्ण होती. त्या ठिकाणी मांसल भाग अजिबात नाही आणि रसरक्त पुरवठा कमी नाही. तर अशा जखमेच्या बाबतीत सुद्धा या उपक्रमाने आणि या रुग्णामध्ये त्रिवंग भस्माचा वापर हा त्या ठिकाणी केला होता, की व्रणकर्मासाठी केला होता, की त्या जखमेवर हे सगळं झालं, धावण झालं जखमेचं, की जात्यानी तेलाच्या ऐवजी चक्क त्रिवंग भस्म सूक्ष्म केलेलं हे त्याच्यावर पसरायचं आणि त्याच्यानंतर पट्टबंधन करायचं. तर त्याचा सुद्धा खूप चांगला उपयोग हा त्या ठिकाणी होतो. जर लसिकास्राव जास्त असेल तर या घृताच्या ऐवजी नुसतं एकेरी अर्जुन चूर्ण हे जर त्या जखमेवर आपण टाकलं आणि पट्टबंधन केलं तरी ते उझिंग लवकर कमी होण्यासाठी त्याचा हा उपयोग खूप चांगल्या पद्धतीने होतो. काही वेळेला कृमी निर्मिती याच्यामध्ये असते आणि व्रणांमध्ये असते, तर त्या अशा वेळेला करंज तेलाचा पिचू त्या ठिकाणी ठेवणं किंवा व्रणधूपन अशा पद्धतीचे उपक्रम हे त्या ठिकाणी केले जातात. हा दुसरा एक रुग्ण आहे, याच्यामध्ये कुठल्याही प्रमेयाची लक्षणं नाहीत. स्थौल्य हे एकच लक्षण, बाकी कुठलेही लक्षण नाही आणि बहुमूत्रता. या रुग्णालाही हे असेच अचानक पिटिका उत्पन्न झाल्या आणि संपूर्ण पाय त्याचा हा या जखमांनी भरून गेला, की आल्या दिवशीचा हा हे आहे. सगळीकडे हे पुय निर्मिती आहे आणि ते वाढत जात होतं. पादशोथ हे लक्षण होतं. 2-3 दिवसाच्या या धावनानंतर आणि चिकित्सेनंतर हा ग्रॅन्युलेशन टिश्यू आपण ज्याला म्हणू हा तयार झालेला दिसतोय. हे व्रणकर्म करत असताना याच्या जोडीला पुन्हा क्लेदनाशक किंवा आता लसिकास्राव खूप आहे तर तो थांबला पाहिजे, याच्यासाठी म्हणून सुद्धा अभ्यंतर चिकित्सा ही त्या ठिकाणी अपेक्षित असते. तर याच्यामध्ये चंद्रप्रभा, आरोग्यवर्धिनी यासारखी क्लेदनाशक औषधं ही वापरली जातात. परंतु कोलटकर सरांच्याच एका लेक्चरमध्ये त्यांनी सांगितलं होतं की जीवन प्रीणन लेपो ही धातूंची कामं सांगितली तर गर्भोत्पादस्य कर्मणाम धातूना क्रमशः विदुजे म्हटलेलं की शुक्राचं कार्य काय तर गर्भोत्पादन. तर त्यावेळेला सर म्हणायचे की अरे गर्भोत्पादन म्हणजे केवळ संतती किंवा कन्सेप्शन या अर्थात नाही, तर जिथं जिथं शरीरामध्ये उत्पत्ती आहे तिथं तिथं शुक्र धातूचा विचार हा त्या ठिकाणी करायला लागतो. आणि या ठिकाणी जर व्रण भरून निघत नसेल, खोली असेल त्याला, तर त्या ठिकाणी सुद्धा पेशींची निर्मिती ही चांगल्या पद्धतीने आपल्याला करायची असेल तर या ठिकाणी सुद्धा शुक्र धातूचा विचार हा त्या ठिकाणी महत्वाचा ठरतो. आणि मग या रुग्णांमध्ये सुद्धा त्रिवंग भस्म असेल किंवा वंगभस्म असेल, वंग हे क्लेद शोषक उष्ण असं आपण मगाशी गुणधर्म बघितले. वैशज्य रत्नावलीमध्ये वंग भस्म आणि रससिंदूर असा एक कल्प त्या ठिकाणी आलेला आहे, तर त्याचा आम्ही वापर करतो. आणि मी तर वंग सिंदूर केलाय, म्हणजे सुवर्णराज वंगेश्वर आपण करतो तर त्यालाच थोडा अग्नी जास्त दिला तर वरती सिंदुराची सोंगटी मिळते आणि तो वंग सिंदूर अशा नावाने तो आम्ही म्हणतो त्याला ओळखला जातो. तर त्याचा वापर ह्या न भरणाऱ्या जखमांमध्ये किंवा ज्यामध्ये लसिकास्राव जास्त आहे तर त्याच्यामध्ये हा उपयोग होतो. योग रत्नाकर मध्ये अजून एक कल्प आलाय हरिशंकर रस म्हणून. अतिशय सोपा आहे की ज्याच्यामध्ये रससिंदूर आणि अभ्रक भस्म आणि त्याला आवळ्याच्या रसाच्या 7 दिवस भावना दिलेल्या आहेत. तर ह्या रसाचा उपयोग खूप चांगल्या पद्धतीने होतो.
अभ्रक, शिलाजीत, लोह आणि सुवर्ण माक्षिक भस्म अशी लोमा असा एक पाठ आम्ही या ठिकाणी वापरतो आणि त्याचाही एक खूप चांगला उपयोग हा होत असतो. हा मिळालेला उपशय आपल्या समोर दिसतच आहे. पाय प्रमेयामध्ये उपद्रव म्हणून असेल, प्रमेयाचा उपद्रव म्हणून, तर अवबाहुक हे लक्षण बऱ्याच रुग्णांमध्ये दिसतं. असाच हा एक रुग्ण आहे की अचानक म्हणजे बऱ्याच वर्षाचा प्रमेय आहे आणि अचानक अवबाहुक हे लक्षण दिसून आलं की अजिबात हात हलवता येत नाही. 8 दिवस झाले ते म्हटले मला उजव्या हाताने जेवता येत नाही आणि असं असताना शर्ट घालणं, बदलणं हे काम करता येत नाही आणि प्रचंड वेदना आणि पेन किलर घेतली, सगळं घेतलं. आता डॉक्टरांनी सांगितलं की भूल देऊन हा जो सांधा आहे, खांदा, तो फिरून घ्यायचा आणि मग तो हे करायचा किंवा त्याच्यामध्ये स्टिरॉइडचे इंजेक्शन द्यायचं. आणि अवबाहु हितम नश्यम आपल्याकडे पहिलं सूत्र आलं की पहिली चिकित्सा काय, तर त्याच्यामध्ये नस्य, तर नस्य हा उपक्रम आणि स्नेहन स्वेदन, पत्रपोटली आणि शूल कमी झाल्यानंतर मग षष्टिशाली पिंडस्वेदन अशा पद्धतीचा उपक्रम या रुग्णामध्ये केल्यानंतर 8 दिवसाच्या चिकित्सेत म्हणजे दुसऱ्या दिवशीच फरक पडला त्याला. दुसऱ्या दिवशीच रुग्ण हात हलवत आला आणि म्हटलं आज 8 दिवसांनी मी उजव्या हाताने जेवलो आणि मला कुठलाही त्रास झाला नाही. आणि चिकित्सा सुरू केल्यानंतर 8 दिवसानंतरच आहे, त्याच्या पुढे पुन्हा 8 दिवस चिकित्सा झालेली त्याची. किती वेळ झाला? हे सर्व बघितल्यानंतर सगळ्यात महत्वाचा आणि खरं म्हणजे जबाबदारीचा, कारण तुम्ही काही खा आणि मी औषध देतो हे फार सोपं आहे, पण पथ्यापथ्य पाळलं तर रुग्ण बरा होईल हे रुग्णाला सांगणं हे सुद्धा आता थोडंसं अवघड झालेलं आहे. कारण रुग्ण परत येईल का नाही याची बऱ्याचदा वैद्याला सुद्धा खात्री नसते. त्यावेळेला पथ्य हे वैद्य नेमकरांचं किंवा कुठल्याही वैद्याचं नाही, तर ते आजारासाठी पथ्य आहे. तुम्ही काही कसंही वागा आणि आजार बरा होईल असं होणार नाही. आणि एक व्यवहारातलं उदाहरण त्यांना सांगायला लागतं की बाबा तुम्ही जर रक्तातली साखर वाढलेली आहे तर तुम्ही औषध कोणाचंही घ्या, ॲलोपॅथी घ्या, होमिओपॅथी घ्या, आयुर्वेद घ्या, तुम्ही गोड खाल्लं किंवा कुपथ्य केलं तर तुमची साखरही वाढणारच आहे. याचाच अर्थ असा की पथ्य हे आजाराचं म्हणून आहे, हे वैद्याचं नाहीये. पण वैद्याचं याच्यामध्ये इतकं महत्व आहे की तो आपुलकीनं असेल आणि यांनी सर्वार्थाने तो तुम्हाला ते सांगतो की काय खा, काय खाऊ नका. तर त्याच्यामुळे पथ्यापथ्य बघताना संक्षेप क्रिया योगो निदान परिवर्जनम आणि मग जी निदान सांगितलेली आहेत, आस्या सुखम, स्वप्न सुखम, दधिनी, नवान्न पानम, गुणवैकल्य वगैरे वगैरे किंवा अतिवेलम, तर हे सगळं आपण रुग्णापर्यंत पोहोचवतच असतो. अर्थातच बऱ्याच वेळेला असं असतं की हे खाऊ नका, ते खाऊ नका, हे आपण सांगत असताना लगेच म्हणजे आपलं बोलणं पुरं व्हायच्या आधीच समोर आव मग खायचं काय, तर त्याच्यामुळे काय खावं हे सांगणं हे मला वाटतंय की नकारात्मक बोलण्यापेक्षा सकारात्मक बोलणं कधी चांगलं होतं. तर त्या दृष्टिकोनातून वैद्याचं मार्गदर्शन हे असलं पाहिजे. जेवायच्या वेळा याच्यावर सर्व वैद्यांनी भर दिला पाहिजे की सकाळी 12च्या आत कमीत कमी आणि संध्याकाळी 7च्या आत
भोजन असणं हे गरजेचं आहे. रात्रीचं जेवण आणि झोप याच्यात कमीत कमी 3 ते 4 तासाचं अंतर असणं हे महत्वाचं आहे. तर त्याच्यामध्ये सुद्धा अहो नाही आम्ही 9ला जेवतो आणि झोपेपर्यंत 12-1 असतात. असंही पुन्हा अतिशयोक्ती असणारे हे असतात. पण ऍक्टिव्ह अंतर असणं, की तुम्ही त्याच्यात काहीतरी तुमची हालचाल होते आणि त्या अन्नाचं पचन होतंय, हे त्या ठिकाणी अपेक्षित असतं. तर त्या पद्धतीने जेवणाच्या वेळा सांगणं. गोदुग्ध आणि मुद्गयुष मेहेषु संतर्पणमेव कार्य म्हणून सांगितलेलं आहे. तर त्याच्यामध्ये की पोषण तर्पण होईल, पण त्याच्यामध्ये अतिरिक्त मेदाची वाढ होणार नाही किंवा त्याच्यातलं द्रवत्व वाढणार नाही, अग्निमांद्य होणार नाही. तर या दृष्टिकोनातून ही 2 औषधं जी आहेत, एक म्हणजे रसायन या स्वरूपात होतं आणि हे पुन्हा मुद्गयुष्य आपण जर म्हटलं तर त्याच्यामध्ये मुद्गयुष्य त्याच्यामध्ये आपल्याला बलवर्धन अशा स्वरूपाचं काम हे त्या ठिकाणी होत असतं. तर याच्यामध्ये मग आलं आहे भोजनाग्रे स्थापत्यम लवणार्थ भेषजम. तर पचन वाढवायचं असेल तर ते पाहिजे आणि या सगळ्या गोष्टी ज्या आहेत, साखर असू दे, वजन असू दे, नाहीतर काही गोष्टी असू दे, या सगळ्या तुमच्या पचनाशी संबंधित आहे. आणि मग पचन म्हणल्यानंतर फक्त उलटी जुलाब किंवा नसून मग सूक्ष्म पचन म्हणजे काय आहे आणि त्याची म्हणजे मूत्राची निर्मिती कुठं होते इथपासून काही गोष्टी या सोप्या भाषेत रुग्णाला सांगणं हे मला वाटते कर्तव्य राहील. याच्यामध्ये मग सातू आहेत, नाचणी आहे किंवा भर्जित धान्य आहे, खाकरा आहे. तर अशा पद्धतीचे पर्याय हे आपण रुग्णाला दिले पाहिजेत. तर्पणमेव अग्रिम लाजा किंवा डाळिंब फळं खायची असतील तर त्याच्यामध्ये डाळिंबाला महत्व हे जास्त दिलं पाहिजे. सध्या हे ऍपलचा जमाना असतो, तर मग त्याचे गुणधर्म काय आहेत आणि प्रमेयामध्ये त्याचा काय भाग आहे हे सगळं समजून सांगणं हे एक आपल्याकडे काम असतं. आणि त्याच्यामध्ये मग ताकासारखा विषय आहे. मग दही आणि ताक. ताक हे कसं लंघन बृहण करणार आहे आणि उपयुक्त आहे. हा सगळा भाग हा नुसता सांगून चालत नाही बऱ्याचदा, पण त्याच्या मागचा जर थोडासा का होईना पण कार्यकारण भाग किंवा त्याचं जर शास्त्र रुग्णाला जर सांगितलं तर ते त्याला खरंच पटतं आणि त्याचं अनुकरण हे रुग्ण करत असतो. अन्यथा नुसतं जर यादी आपण टिक मार्क करून दिली तर त्याच्यामध्ये बऱ्याच शंका असतात आणि त्यांचं निराकरण न करता काही वेळेला मग त्याच्याकडे दुर्लक्ष करणं. नाचणी असेल तर नाचणी हे सुद्धा आपल्याकडे तसं म्हणलं तर क्षुद्रधान्य आहे. तर त्याच्यामुळे केवळ चालते असं म्हणणं आणि त्याचे खरंच गुणधर्म काय आहेत आणि मग नाचणीपेक्षा मग मुद्गयुष याला किती महत्व आहे. तर ह्या ज्या काही बारीक कल्पना आहेत ह्या सुद्धा रुग्णाला सांगणं हे फार महत्वाचं असते. सातूचा एक मुद्दा म्हणून मी उल्लेख करेन. सातूचा खूप वापर योग किंवा ह्याचा आपल्याकडे दिसतो. तर सातूची भाकरी हा एक खूप चांगला पदार्थ त्या ठिकाणी म्हणते आणि गुजरात या भागामध्ये जे स्थौल्य किंवा प्राधान्यांनी स्निग्ध आहार ज्या ठिकाणी होतो तिथं वापर हा तिथल्या स्थानिक लोकांकडून केला जातो. वृक्ष द्रव्य आहे पण वृक्ष असलं तरी रसायन या अधिकारातलं आहे. आणि नेहमीची पोळी किंवा भाकरी तुम्ही जर 2 खात असल्या तर सातूची भाकरी तुमची अर्धी किंवा पाऊण जाते. त्यामुळे पचनावरचा ताण हा कमी होतो. त्यामुळे त्याचा एक वापर यशस्वीरित्या आपल्याला करता येतो. योग रत्नाकरामध्ये चणक आणि गहू हे पथ्य म्हणून सांगितलेले आहेत आणि त्या ठिकाणी सांगताना पुराण गोधूम जर असतील तर ते कफ वाढवत नाहीत, पण तर्पण किंवा हे त्या ठिकाणी संतर्पण चांगल्या पद्धतीने होतं. तर त्याचा एक आपल्याला उपयोग होईल. मधाचा सुद्धा गुणधर्म हे मध हा वृक्ष कषाय छेदन करणार आहे मध आहे. तर त्यामुळे मधातनं पुडी घेतली आणि मग माझी शर्करा वाढली ही जी काय गैरसमज असतो, तक्रार असते आणि त्याचा गैरफायदा कोणीतरी घेतं, तर त्या ठिकाणी हे गुणधर्म प्राधान्याने सांगणं हे फार महत्वाचं असतं. च्यवनप्राशच्या बाबतीत सुद्धा असंच आहे. च्यवनप्राश हे एक रसायन आहे आणि तुम्ही बाकीच्या जर गोष्टी पथ्याच्या पाळल्यात आणि च्यवनप्राश 1 चमचा घेतला तर त्याच्यातून अर्धा चमचा सुद्धा साखर जाते.
आणि साखर हेच त्याच्यामधलं खरं म्हणजे प्रिझर्वेटिव्ह आहे. विदाउट शुगर च्यवनप्राश ही जाहिरात आहे आणि त्याचे गुणधर्म किती येतील हे माहिती नाही. तर घ्यायचा असेल तर तो या पद्धतीने जो शास्त्राच्या संमतीने केलेला आहे त्या पद्धतीने केलेला च्यवनप्राश खाणं कसं गरजेचं आहे. तर ह्या व्यवहारातल्या ज्या गोष्टी आहेत या रुग्णाला पटवून देणं आणि व्यायामाचं महत्व की योजनानां शयान हे जे म्हटलेलं आहे तर कमीत कमी 1 तास रोज चालणं हे किंवा व्यायामाचं महत्व हे सुद्धा त्या ठिकाणी पटवून द्यायला पाहिजे. अर्थातच सुरुवातीला म्हटलं तसं की असं दुसरं कुठलंही आयुर्वेद सोडून दुसरं शास्त्र नाही की ज्याच्यामध्ये इतक्या शास्त्रशुद्धपणे आणि सखोलपणे या आपल्या जीवनशैलीबद्दल मार्गदर्शन केलेलं आहे की जे आपल्याला आरोग्य टिकवणारं आणि त्याची वृद्धी करणारं असं ते मार्गदर्शन आहे. पण असं असून सुद्धा व्यवहारात मात्र परिस्थिती जी आहे ही फार हे आहे आणि त्याच्यामुळे काय झालं हे सगळं जे सुखलोलुपत्व आलेलं आहे तर त्याच्यामध्ये निसुखत्वम सुखायच हा जो एक मंत्र आहे एका ओळीचा याचं जर महत्व आज आपण रुग्णांना पटवून दिलं तर खऱ्या अर्थाने मला वाटते प्रमेयाची चिकित्सा ही त्या ठिकाणी उपयुक्त ठरेल. मला वाटते बराच वेळ झाला माझं विचार किंवा बोलणं अनुभव हे आपण सर्वांनी शांतपणे ऐकून घेतलं तर याबद्दल आपणा सर्वांचा मी ऋणी आहे आणि पुन्हा एकदा मला आज या वर्धापन दिनाच्या निमित्तानं पुनर्वसू रुग्णालयाच्या सर्व सदस्यांनी या ठिकाणी माझे विचार मांडण्याची संधी उपलब्ध करून दिली त्यावेळेला मी पुनश्च एकदा या पुनर्वसू रुग्णालयाचा आभारी आहे किंवा त्यापेक्षा सुद्धा मी त्यांचा ऋणी आहे असं म्हणेन आणि माझे 2 शब्द या ठिकाणी मी पूर्ण करतो. धन्यवाद. धन्यवाद सर. इथे थोडस आपण आता सरांना इकडे काही प्रश्न स्वरूपात काही असतील तर आपण सरांना पर्सनली विचारावेत कारण आता तसं वेळ बराच झालेला आहे. मुख्यतः जर आपण पाहिलं सरांचा नेमकं सर म्हटल्यावरती औषधीकरण असं एक समीकरण आणि सातारा या ठिकाणी ह्या 2 गोष्टींचा आपल्याला परिचय आहे आणि या व्याख्यानामध्ये सरांनी जे काही आता प्रॅक्टिकल सांगितले तर एखादा चिकित्सक असताना तसं बहुविधत्व असावं लागतं. अनेक गोष्टींची उपस्थिती लागते. औषधीकरणाचं बॅकग्राऊंड असल्यामुळे यशस्वीता कशी दिसते हे सगळं आपल्याला यातून पाहायला मिळालेलं असेल. मी सरांना त्यांनी आपल्याला जो वेळ दिलाय आणि त्याचे मार्गदर्शन केले त्या विषयाबद्दल सरांचे आभार. मुख्यतः हा सगळा जो झूमचा मुख्य फेसबुक लाईव्ह आणि झूम साठी वेदस आणि प्रतिष्ठानचे जे आपल्याला सहकार्य मिळाले त्या सर्वांचे आभार आणि सर्वांना पुनश्च एकदा 15 ऑगस्टच्या शुभेच्छा आणि पुनर्वसूच्या वर्धापन दिनानिमित्त सर्वांना शुभेच्छा. धन्यवाद. आपण इथे हा व्याख्यान संपलं असं घोषित करू. सर्वांचे धन्यवाद. सरांचे आभार.